न जाए जिहरा, कब की ठाड़ी देखे रहा। क्या मेरे लाल कवन चुकी भई, क्या मोही पासिती बेर लगाई। कोई सखी हरि जावे बुलावन, बारही दारू उस परतना। क्या मेरे लाल कवन चुकी भई, क्या मोही पासिती बेर लगाई। तुका प्रभु कब देखे पाऊ, तुका प्रभु कब देखे पाऊ। पाशी आऊ फेर न जाऊ। क्या मेरे लाल कवन चुकी भई, क्या मोही पाशिती बेर लगाई। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता। हरि बिन रहिया न जाए जिहरा, कब की ठाड़ी देखे रहा। क्या मेरे लाल कवन चुकी भई, क्या मोही पाशिती बेर लगाई। प्रस्तुत आज भगवंताच्या सेवे करता घेतलेला अभंग वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा गवळणी या प्रकरणातला छोटासा परंतु उत्कृष्ट असा अभंग आज सेवे करता घेतलेला आहे। विठ्ठल माणसं म्हणतील की हे काका महाराज या ठिकाणी पंढरपूर सोडून राहिले आणि मनात आलं की कीर्तन ठेवतात। 4 दिवसाला कीर्तन, 5 दिवसाला कीर्तन, म्हणजे काय त्याला कारण आहे की नाही का सांगितलं की कीर्तन करायचं। हे काका महाराज या ठिकाणी जरी राहिलेले असले तरी असे जे कीर्तन आहेत ना ते काही विनाकारण नाही। काका महाराजांनी या ठिकाणी खरं तर चातुर्मास केला, भरगच्च असे पंढरपूरचे जे कार्यक्रम आहेत ते या तुकाराम नगरमध्येच केले। पण असं जरी असलं तरी आपण पंढरपूरला जाऊ शकलो नाही या कोरोनामुळे, आणि कोरोनामुळे आपल्याला कोणाला जाता आलं नाही। नाहीतर आपण निष्ठावान वारकरी असं म्हणतात दोंडोपंत दादांनी ना दशमीला हजर व्हायचं वेळ झाला होता म्हणून कोटवाडून रेल्वेच केली। रेल्वे स्वतंत्र एकट्या काढता आणि पंढरपूरची वारी काढता, तशी आपणही त्यात बसून अरे निष्ठा असल्यानंतर माणसं जी आहेत ना आपल्या नेमापासून बाजूला होत नाही, तशी आपण निष्ठेची मंडळी। परंतु आता प्रतिबंधामुळे आपल्याला पंढरपूरला जाता आलं नाही आणि म्हणून आपण ते पंढरपुरातले जे कार्यक्रम आहेत ते याच ठिकाणी पार पाडले। तसं तर योगायोगच म्हणायचं नाही का। आमची आई गेल्या हे काही निसर्ग नियमाच्या विरुद्ध झालं नाही। माणूस या ठिकाणी आला की जाणारच आहे। कोणी आया वैसा जाएगा राजा रंक फकीर, या ठिकाणी कोणी जरी आला तरी त्याला एक दिवस जावंच लागणार। म्हणून कबीर महाराज म्हणतात कबीर गर्व न कीजी, म्हणून माणसाने गर्व करू नये। का
काल गहे कर केश, काळाने आपली शेंडी पकडून ठेवलेली, आपल्याला कल्पना नाही. आमच्या आई गेल्या, पण गेल्या जरी असल्या तरी आपण मागच्या मंडळीने असं ठरवायचं ते गेल्या, पण काळाने आपली देखील शेंडी पकडून धरलेली, आणि ती पक्की धरली बरं का, निसटणारच नाही. अरे अशा अवस्थेमध्ये काल कहे करकेश, ना जानो की तुम्हारी है क्या घर क्या परदेश. आणि अशा अवस्थेमध्ये आपण कुठं मरू, कसं मरू, ते आपल्याला देखील सांगता येत नाही. दुःख झालं त्याच्याबद्दल वाद नाही, पण आई गेल्यापासून ही सारी मंडळी, आमची गुणवान मंडळी, गायक मंडळी ही जी आहेत ना, त्या ठिकाणी हजर राहिली. आणि त्याचप्रमाणे आसपासची मंडळी देखील त्या ठिकाणी हजर राहिल्यामुळे आई गेल्याचं दुःख जरी झालेलं असलं तरी आम्हाला ते जाणवलं नाही. तेव्हापासून कार्यक्रम जे सुरू झाले ते मला असं वाटतं आजपर्यंत काळेवाडीमध्ये कीर्तन आहेत. खान्नाच नाही, इतक्या दिवस कीर्तन काळेवाडीमध्ये झाले. आणि पंढरपुरातले जे कार्यक्रम आहेत ना, ते देखील अरे आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी आपली आहे ना, ती आषाढी कार्तिकी विसरू नका मग, असं पांडुरंगाने सांगितलंय ना. ती कार्तिकी वारी देखील आपण मोठ्या थाटामध्ये साजरी केली. त्या कार्यक्रमाला जी मंडळी आली असतील त्यांना तर असं वाटलं असेल की आपण पंढरपुरातच हो. ते कार्यक्रम करून द्वादशीचा कार्यक्रम आहे पुरणपोळीचा. बरं, त्याला गुळवणी नाही, आपल्याकडे गुळवणी करायची पद्धत आहे, ते वाटीत नाही परत. एकदा का त्या पोळ्या त्याच्यात पडल्या की आवाजच होतो एखाद्याने विहिरीत उडी मारल्यासारखं बांग. आणि मग त्या गुळवण्यात चुरून पोळी खात असताना माणसं अशी चुरत नाही, अशीच चुरत. आणि हे असा घेतला की कोपरापर्यंत उघड नाही, न मिळतोय जणू काय. अरे अशा प्रकारचं गुळवणी केलं नाही. बासुंदी केली पुरणपोळ्या बरोबर, आणि बासुंदी करून अनेकही पदार्थ केले. आणि साऱ्या मंडळींनी पर्वकाळ द्वादशी आणि दिली सामुग्री आम्हाशी. ज्ञानोबारायांनी जशी सामुग्री दिली ना, तशीच मला तर असं वाटतं माऊलीच्या मंदिरामध्ये आपण जरी साऱ्यांनी केलं असलं तरी माऊलीनेच सामुग्री दिली आणि त्या पद्धतीची द्वादशी साजरी झाली. वास्तविक पाहतात त्या दिवशी काल्याचं कीर्तन करायचं नव्हतं, नसतं केलं तरी चाललं असतं, पण ते मागचा संदर्भ घेतला. आई गेल्यापासून जवळजवळ हा कार्यक्रमच झाला, आणि त्या कार्यक्रमाची सांगता म्हणून द्वादशीला काल्याचं कीर्तन. तसं काही नियमत नव्हतं, पण त्या काल्याचं कीर्तन केलं. आणि त्याच्यानंतर हे जे कीर्तन आहे ना, हे खरं नियमातलं कीर्तन आहे. विठ्ठल पंढरपूरची वारी कार्तिक संपली की सारे फटकरी दिंडेवाले हे जी सारी मंडळी ते गोपाळपूरला जातात. गोपाळकृष्णाच्या मंदिरामध्ये जसं ज्याला ज्या पद्धतीने जाता येईल तसं जातात. काही दिंड्या घेऊन जातात, पण दिंड्या घेऊन गेल्यानंतर तिथं ते फडकरी दिंडीवाले जे आहेत ना, काल्याचं कीर्तन करतात. आणि काल्याचं कीर्तन करून नंतर वारी समाप्त झाली असं गृहीत धरलं जात. मला वाटतं आपल्यातही तसंच झालं. वारीचे कीर्तन पंढरपुरातून काल्याला गोपाळपूर, तसं ते आपले कार्यक्रम तिकडे भैरोबा वस्तीवर आणि काल्याला काळेवाडी. तेव्हापासून कार्यक्रम आज काल्याचं कीर्तन या निमित्त. आपण पंढरपुरात आहे, पंढरपुरामध्ये काला झाल्याशिवाय वारी संपत नाही ही आपली भावना असल्यामुळे काकांनी या दिवशी देखील
काल्याचं कीर्तन केलं. तो वास्तविक पाहता काल्याचं कीर्तन आहे ना, ते माझ्याकडेच जास्त काय येतात तुम्हाला नाही नाही माझ्याकडे काल्याची कीर्तन काय येतात, मी अप्सरी म्हणून काल्याची कीर्तन ऐकली असतील. ते काल्याचे कीर्तनकार जे आहेत ना, त्यांचा अधिकार तुम्ही जाणा आणि माझ्याकडे तुम्ही पहा. माझा या काल्याचं कीर्तन करण्याचा मुळीचा अधिकार नाही, त्यात मी बसत नाही. पण असं असताना देखील आता आपल्याला हे सारं खिळमिळी वाटून आणि त्यातली त्यात बरं का ही बुवा मंडळी ना आग्रह करतात ना, त्यातली त्यात काका आग्रह नाही म्हणवतच नाही. मंडळी आग्रहाने आपण कुठेही जरी नकार केला, या मंडळीने आग्रह केलं की तिथं जाऊ. संभाजी गावात गेले की म्हणतात मी म्हणलं नाही येत तुझ्या, नाही देऊ आणि काही नाही आलंच पाहिजे, बसलंच पाहिजे आणि बसवावं लागतं. म्हणजे खरं जे आहे हे काल्याचं कीर्तन जे आहे ना, ज्यांनी कार्यक्रम केले त्या मालकाचंच काल्याचं कीर्तन असतं. पण त्यांनी मोठं मन करून हे काल्याचं कीर्तन जे आहे ते माझ्याकडे दिलेले. मोठी जी मंडळी आहेत ना, मोठ्याचा मोठेपणा कशात आहे? मोठ्याचा मोठेपणा याच्यात आहे. मोठे छोट्याला मान देतात ना, त्या छोट्याला मान देण्यात मोठ्याचा मोठेपणा. आणि छोट्याचा जो आहे ना, छोटा जो आहे ना, तो जो आहे ना, छोटा आहे ना, अधिकार नसताना देखील साऱ्यात मी मोठा आहे असा जो जाणतो ना, तो खरा छोटा असतो. वातावरणामध्ये आज हे काल्याचं कीर्तन माझ्याकडे आलेले. आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की मर्यादा आहे, मर्यादेने बांधलेलं कीर्तन आहे. अगोदरचा कीर्तनकार कोणताही आवडीप्रमाणे अभंग घेऊ शकेल, पण काल्याचा कीर्तनकार आहे तो स्वतंत्र नाही, त्याला कोणताही अभंग घेता येत नाही. काल्याचं कीर्तन करण्याकरता बुवा महाराज उभे राहिले आणि अभंग कोणता घेतला? जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. काल्याच्या कीर्तनाला जोडोनिया धन उत्तम व्यवहारे अभंग घ्यायचा नाही. वास्तुशांती असेल तर जोडोनिया धन. काल्याच्या कीर्तनाला वाटेल तो अभंग घ्यायचा नाही. काल्या बाळ क्रीडा, गवळणी, काला या प्रकरणातला अभंग घेऊन त्याच्यावर निरूपण करायचं. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये वाटेल तो विषय सांगायचा नाही. तर बुवा काल्याच्या कीर्तनाला उभा राहिले आणि काय सांगायला लागले? अफजल खानाचा वध. म्हणजे अब्दुल खानाचा वध सांगू नये अशातला भाग नाही, पण सारं चरित्र अब्दुल खानाचं काल्याच्या कीर्तनात सांगता येत नाही, मर्यादा आहे. मग काल्याच्या कीर्तनाची मर्यादा काय? चरित्र ते उच्चाराने भगवान श्रीकृष्णाने जे चरित्र केलं ना, त्या चरित्राचा काल्याच्या कीर्तनामध्ये उच्चार करायचा आणि नंतर काल्याचा प्रसाद सेवन करायचा. म्हणजेच दुसरं प्रमाण म्हणजे परमात्म्याने भगवान श्रीकृष्णाने 5000 वर्षापूर्वी गोकुळात जे चरित्र केलं त्याचा अनुवाद करायचा. अनुवाद हा मागावून केला जातो, तसा अनुवाद करायचा आणि नंतर काल्याचा प्रसाद सेवन करायचा ही आपल्या प्रथा आहे. हेची अनुवाद सगळा सर्व का आणि करून गोपाळ काला शिव.
असा परमात्म्याचा हा प्रसाद म्हणून सेवन करायचा. जेवण जरी तयार असलं, मला माहित नाही बरं का आज जेवण आहे का काय, काही जरी असलं, काय म्हणेल बाबा आम्ही ऐकलेच कीर्तन, सारखेच कार्यक्रम आहे, आम्हाला आता घाई आहे दिवसभर, आता ह्या टोळ्या आहेत, आमचे ट्रॅक्टर तिकडे कुठं ट्रॅक्टर त्यांचा अडकलेला आहे आणि ते काढायला कोणीच नाही, आणि हे कीर्तन कधी ऐकाय, प्रसाद सेवा, प्रसादाचं कीर्तन आहे ना, मग जेवून द्या, जेवू द्या आम्हाला आणि जाऊ द्या. पण तसा प्रसाद सेवन करता येत नाही. विधीने प्रसाद सेवन करायचा, अनुवाद करायचा, गोकुळात जे चरित्र केलंय त्याचा, आणि नंतर काल्याचा प्रसाद सेवन करायचं, ही आपल्या प्रथा आहे. अरे गोकुळातलं जे चरित्र परमात्म्याचे ते अगम्य, आतर्के, आता पुष्कळ सांगता येतील ते सांगतात. पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, मेरू पर्वताचा मेरू पर्वत लेखणी केली, तरी त्या परमात्म्याच्या 6 गुणापैकी यश नावाचा गुण आहे ना, त्या यश नावाच्या गुणाचं देखील वर्णन करता येणार नाही. असं आतर्क्य अगम्य भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आहे. गोकुळातलं चरित्र आहे, दिव्य चरित्र आहे. मग त्या गोकुळातल्या भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचा आणि नंतर कार्याचा प्रसंग. काही माणसं म्हणतील गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाने जे चरित्र केले त्याचा उच्चार करायचा, आणि तुम्ही तर या अभंगामध्ये गवळणीचं वर्णन करताय. मग हे काल्याचं कीर्तन आहे का? अहो, काल्याच्या कीर्तनामध्ये बायांचं वर्णन करावं का? विठाला कसं असलं तर करावं ना, मीराबाई सारख्या, मुक्ताबाई सारख्या. पण काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाचं वर्णन न करता कोण गवळणी गोकुळातल्या, आणि त्यांचं वर्णन करणं हे काल्याचं कीर्तन आहे का? अरे काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राला जसं महत्व आहे ना, त्याचप्रमाणे गवळणीच्या चरित्राला देखील अनन्यसाधारण महत्व आहे. अरे हे दोन आहेत ना, आमच्या काकाच्या भाषेत मध्ये अभिन्न होते, उच्चार होता शब्द. अरे हे दोन दिसायला जरी असल्या, भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रातून गवळणी जर वजा केल्या, खाली काय राहील? नाही, रामायणातले मारुतीराय जर वगळले तर रामायण भोपळे एवढं पूज्य. अरे मी तर म्हणतो रामायणातले मारुतीराय वजा केले तर भोपळे एवढं पूज्य नाही, रामायणातले मारुतीच्या शेपूट जर वगळलं तर रामायण म्हणजे भोपळे एवढं पूज्य. शेपटाचाही पराक्रम आहे. अरे त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगायचं, त्यात गवळणी जर वगळल्या तर त्या चरित्राला किंमत नाही. म्हणजे गवळणी आहेत ना, त्यांना असं अनन्यसाधारण महत्व. गवळणी म्हणजे सामान्य नाही. अरे सामान्य अशा प्रकारच्या स्त्रिया आहेत त्याप्रमाणे गवळणी आहेत का? गवळणी नाही. आता पुष्कळ त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती, अरे त्या श्रुती होत्या, श्रुती ह्या सामान्य नाही. मला वाटतं मागच्या वेळेला काल्याचं कीर्तन केलं, त्यात हा विषय सांगितला असेल म्हणून मी पुढे चालतो. सामान्य नाही. ह्या गवळणी म्हणजे भक्तीचे आचार्य आहेत, भक्तीचे आचार्य आहेत. भक्ती करत असताना साधकाने कोणाकडे पाहून भक्ती करावी, आदर्श कोणाला मानावं, पूज्य कोणाला मानावं, ज्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपण भक्ती करावी, अशा कोण जबाबदार? तर नारद महर्षींनी नारद भक्ती सूत्र लिहिलेले, त्यामध्ये नारदांना विचारलं की भक्ती करत असताना कोणाचा आदर्श ठेवून आपण भक्ती करावी? कोणाच्या पावलावर पाऊल ठेवून जो पुढे जातो ना, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून परमार्थ केला जातो ना. आजही परमार्थ करत असताना मामासाहेबांनी जसा परमार्थात पाऊल टाकला, त्या मामासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून परमार्थ करावा. मागच्या साधकांनी, आपण आजही म्हणतो की ना, कोणाकडे पाहू नये.
भक्ती करत असताना नारद महर्षींना विचारलं, कोणाकडे पाहून आम्ही भक्ती करावी, कोणाच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही चालावं. नारद महर्षींनी कोणत्याही रामायणकाराचं नाव सांगितलं ना. आमच्या आमच्या रामायणाकडे पाहून तुम्ही आपला पाऊल भक्तीचा टाका. भागवताचार्याकडे पाहून किंवा एखाद्या मठाधिपतीकडे पाहून, धर्मशाळेवाल्याकडे पाहून, फडकऱ्याकडे पाहून तुम्ही भक्ती करा असं नारद महर्षी म्हटले नाही. नारद महर्षींनी शब्द उच्चारलाय, यथा व्रज गोपिकांना. गोपींनी जसं आपल्या जीवनामध्ये भक्ती केली ना, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्यांना आदर्श समजून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही त्या पद्धतीची भक्ती करा असं नारद महर्षींनी सांगितले, बरं का. म्हणून भक्ती क्षेत्रामध्ये या गवळणींचा जो अधिकार आहे ना, फार मोठा अधिकार आहे. त्यांचं वर्णन का केलं जातं तर भक्तीच्या साऱ्या भूमिका आहेत ना त्यांनी आपल्या अंगी रुजवल्या होत्या. विठ्ठल काय ते करत होत. सकाळी 4लाच होत होता, काकड्याला जात होता. म्हणजे काकड्याला जात आहे म्हणून मी नाव ठेवत नाही बरं का. म्हणजे गवळणीच्या भक्ती करत होत्या. त्या काय करीत होत्या, काय करीत होत्या. अरे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ना भगवान श्रीकृष्णाच्या चिंतनाशिवाय काय केलंच नाही. म्हणून त्या गवळणीच्या पुढे मोठमोठाले देखील कमी पडले. उत्तर प्रदेशामध्ये कबीर महाराज नाही, कबीर महाराज त्यांची सारी ख्याती सारे कबीर 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 करायचे. ते कबीर महाराजांनी ऐकलं आणि जे त्यांचं वर्णन करत होते त्यांच्याजवळ कबीर महाराज गेले आणि म्हटले, कबीर कबीर क्याकडे. अरे तुम्ही कबीर कबीर काय म्हणता. ज्यावेळी जमुना तुम्ही यमुनेच्या तीरावर जा, एक एक गवलन में प्रेम में बहगई कोटी कबीर. एका एका गवळणीच्या त्या प्रेमामध्ये माझ्यासारखे कोट्यावधी कबीर आहे ना वाहत जातील असं कबीरांनी म्हटलं. म्हणजे त्या गवळणींचा एवढा मोठा अधिकार होता, एवढा मोठा. साऱ्या भक्ती क्षेत्रातल्या भूमिका आहे ना त्यांनी आपल्या अंगी बांधल्या होत्या. अरे ह्या गवळणी जे होत्या ना अष्टसात्विक भावाने थबथबलेल्या. काका आता तुमचं हे संभाजीचं यांचं सारे पाठांतर करता येते, पण माझं अलीकडं सारच असलेलं विसरलं. म्हणून मला जर नडायला लागलं तर मी असं आणतात. आता त्याला तुम्हाला विचारल्यावर तुम्ही सांगणारच आहे, पण लई स्वाधीन होतं म्हणून असं करत. स्तंभ श्वेदोथ रोमांच स्वरभंगोथ वेपथू वैवर्ण्यम मस्त्रुपल प्रलय इष्ट इत्याष्टौ सात्विका मता. हे अष्ट सात्विक भाव आहेत. आता या साऱ्यांचं व्याख्यान आपल्याला, अरे स्तंभ श्वेत. स्तंभ म्हणजे भक्ती करणारा जो आहे ना, अगदी ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती रुजलेली आहे ना, त्याचं जे शरीर आहे भक्ती करत असताना परमात्म्याची प्राप्ती झाली नाही तर एकदम तटस्थ होत, त्यालाच हालचाल बंद होते. एवढंच नाही, मन आणि इंद्रिये एकदम शांत होतात. आणि अशा अवस्थेला भक्तिशास्त्रामध्ये स्तंभ म्हटले. श्वेदो हे का भक्ती करणाराच्या जर अशा अवस्थेमध्ये भक्ती करत असताना परमात्म्याची प्राप्ती झाली नाही तर त्याच्या अंगाला डबडबून घाम येतो. बरोबर आहे. माणसाच्या आपल्याला भक्ती करत असताना घाम नाही येत, बीपी वाढला येतो काय मला नाही सांगता येत. हे अशा पद्धतीने आपल्याला घाम येतो. पण भक्ती करत असताना एक अशी अवस्था होत असताना परमात्म्याची प्राप्ती झाली नाही तर त्याला असं वाटतं की काय करावं. त्याचं अंग त्याच्या अंगावर असं घाम असा घामाने डबडबत श्वेद होत. आणि त्याचप्रमाणे त्याचे रोमांच आहेत ना, असे केस अशा प्रकारचे ताट होतात रोमांच. स्वरभंगो
आणि त्याचा जो स्वर आहे ना तो असा स्पष्ट येत नाही, त्याच्यामध्ये एक थरथरपणा येतो, स्पष्ट शब्द मुखातून येत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये त्याला कोणतं काय सांगायचंय ते नीट शब्दामध्ये सांगता येत नाही. हे अशा अवस्थेमध्ये स्वरभंगोथ वेपथू, आणि त्याचं जे शरीर आहे ना थरथर 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 कापतो, त्याच्या साऱ्या शरीराला कापूस वैवर्ण्यम, आणि त्याच्या चेहऱ्यावर वेगळीच अशी लाली किंवा एकदम निस्तेज अशा प्रकारचा चेहरा होतो, रंगामध्ये बदल होतो. वैवर्ण्यम, अश्रू, आणि त्याच्या सारखे डोळ्यातून अश्रू येतो. थोडा अशा प्रकारचा वियोगाचा शब्द आला की त्याच्या दोन्ही डोळ्याला जागा. मी सांगतोय तुम्ही ऐकताय, हे असं तुमच्या आमच्या जीवनामध्ये कधी होतं का? कीर्तन ऐकत असताना, भजन करत असताना डोळ्यात अश्रू येतात का? अरे आपल्या महाराष्ट्रातली माणसं किती परमार्थ करतात, साधा परमार्थ नाही बरं का. मी आमच्या जागेवर बसलो तर जवळजवळ कोणचा काकडा, इकडचा काकड्याचा आवाज येतो, जवळजवळ गावातून दोन तीन काकडे नाही 4 काकडी, तुमचाही आपल्या वस्तीवरला 4, आंब्याचं माळ तिकडं, विठ्ठलनगर, देऊळगाव तिकडे, शिंगाडेवाडी, सारे काकडे मला ऐकायचं. किती परमार्थ चांगला आहे. असा परमार्थ आहे खरी ही जमीची वावी, त्याच्याबद्दल वाद नाही, पण अशा पद्धतीचा परमार्थ चाललेला आहे. आळंदी पंढरीची वारी, सारखी कीर्तन श्रवण करतोय, रामायण चालू आहे, पण हे सारं ऐकून देखील आपल्या अंतकरणामध्ये अशा प्रकारचं हे भाव निर्माण होतात का? रडाई येतं का? अलीकडे तर माणसं ऐकून ऐकून एवढी साठाळ झाले, बसल्या बसल्याच बुवांकडे जे पाहतात ना ते अशा यांनी पाहत नाही. बुवा काय सांगतोय, कुठं चुकवतोय, अर्ध्या बटाट्यासारखे डोळे चुकीकडेच लक्ष ठेवतात, पण अंत या डोळ्याला मात्र पाजर फुटत नाही. विठ्ठल तिकडे गेलो होतो ऋषिकेशला. त्या ऋषिकेशच्या मठामध्ये प्रवचन चालली होती, उपनिषदावर प्रमाण ते संन्यासी मंडालेश्वर महामंडाले सांगत होती. पण कोणत्याही मंडालेश्वराच्या समोर बसल्यानंतर एक तर हिंदी कळत नव्हती, आणि त्यांची ती वेदांताची भाषा ऐकून तर असं वाटायचं काय वेळच जात ना, काय करावं. पण त्या ऋषिकेशला राहत असताना असं कळलं की मोरारी बापूचं रामायण हरिद्वारला. मग आम्ही हरिद्वारला गेलो. विठ्ठल आश्रमामध्ये आमचं राहणं, त्या विठ्ठल आश्रमातला जो रखवालदार होता त्यांनी आम्हाला ज्ञानेश्वरीचं कारण ते महाराष्ट्रातले होते, पारायण करा सांगितलं. तुम्ही पारायण करा आणि खुशाल रामायण ऐका. रामायण ऐकून आल्यानंतर जेवणाची व्यवस्था मी करतो. म्हणून आम्ही पारायण करायचो, मोरारी बापूचं रामायण ऐकायचं जायचो. आणि ते मोरारी बापूचं रामायण ऐकायला गेल्यानंतर माझं आमचं मन रमलं. मोरारी बापू राम वनवास शबरी चरित्र सांगत असताना स्वतः रडायचे, आणि ते रडत असताना समोरचे जे श्रोते होते ना सारीची सारी रडायची. आम्ही महाराष्ट्रातून जे गेलो होतो, आता बाकीचं काही मी पाहिलं नाही, पण मी नुसतंच पाहतो कोण रडत आहे कोण रडत नाही, हे माझं पाहणं होतं. माझ्या डोळ्यात पाणी नव्हतं. पण आमच्या जवळ एक म्हातारा बसलेला होता. ते राम वनवास ऐकत असताना मोरारी बापू रडू लागले की ते म्हातारा एवढा रडायचं. आता तुम्हाला काय सांगू, लहान मूल जसं घसा मोकळा सोडून रडतं ना, तसा तो म्हातारा घसा मोकळा सोडून मोठ्याने रडायचा. रडत असताना त्याच्या दोन्ही डोळ्यातून तासरू होतेच, पण नाकातून शिंबुडे. म्हणजे या 2 नद्याचा उगम होऊन नाशिक त्र्यंबकेश्वरला मिळाला, आणि ह्या 4ही नद्याचा संगम बंगालच्या उपसागराला. त्या म्हाताऱ्याची अशी अवस्था होती, साऱ्या माश्या त्या म्हाताऱ्याच्या जवळ घोंगावत होते. माणसं ते म्हातारा रडायला लागला आणि त्या माश्या पाहिली की मागे सरायचे, माश्या मागे सरायचे.
अरे सारी माणसं मागं सरत होती, त्या वयोवृद्ध माणसाची अशी अवस्था होती, पण त्या माणसाचं रडणं जे होतं ना, अष्टसात्विक भावातून तो रडत होता, नकली रडत नव्हता. ही त्याच्या जीवनातली जमीची बाजू. मला काय सांगायचंय, अशी काही माणसं तिकडं भजन करायला लागले की असे धाय मोकरून रडतात. काय काय भजन जर रंगात आलं तर ऐकणारी माणसं उभे राहतात, थै नाचतात, काही महिला देखील नाचतात. आपल्या महाराष्ट्रात कीर्तन ऐकत असताना कोणी, रामायण ऐकत असताना कोणी उभा राहून नाचतो का? नाचतो का? हा, नाही नाही. कीर्तन जर लांबलं तर मान टाकतो आणि आपला दुखतो, पण अवस्था मात्र तशी नाही. अरे हे करत असताना बाकी आपण लाख जरी करत असलो तरी आपल्या जीवनामध्ये एक अशा प्रकारची अवस्था झाली पाहिजे. अजून आपली झाली नाही म्हणजे याचाच अर्थ असा आहे की आपण अजून परम भक्ती जरी करत असलो तरी आपल्यात कमी बाजू आहे. विठ्ठल अशा प्रकारची ती गवळण जी आहे, हा, त्यांच्या ठिकाणी हे अष्टसात्विक विवाह असताना ती अश्रू डोळ्यातून आणि या अवस्थेमध्ये परमात्म्याची प्राप्ती झाली नाही, भगवान श्रीकृष्णाची आठवण करून जर परमात्म्याची प्राप्ती झाली नाही तर त्यांना प्रलय झाल्यासारखं वाटायचं. प्रलय. आणि असे जे 8 आहेत ना, याला अष्टसात्विक विवाह म्हणतात. या गवळणीच्या अंगी बांधल्या होत्या. त्याचप्रमाणे भक्ती क्षेत्रातल्या काही ज्या भूमिका आहेत ना, त्या देखील त्यांच्या अंगी रुजलेल्या होत्या. हे जसे ज्ञानाच्या भूमिका आहेत, पण त्या मी आता तुम्हाला विचारणार सांगणार, कारण माझी गडबडच झाली. सुविचारण, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थाभाविनी, तुर्यग, ह्या एक अशा ज्ञानाच्या या अवस्था आहेत. त्याचप्रमाणे अष्टांग योगाच्या देखील अवस्था आहेत. हा, यम नियम आता तुम्हाला विचारित नाही माझ्या पाठ. यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, हे ह्या ज्या योगाच्या भूमिका आहेत त्याचप्रमाणे भक्तीच्या देखील भूमिका आहेत. हा, आणि त्या भूमिका आहेत ना, या गवळणींच्या अंगी हे एकदम अशा प्रकारच्या रुजलेल्या होत्या. या भक्ती क्षेत्रामध्ये त्याला राग म्हणजे त्या रागालाच प्रीती, प्रेम असं म्हटलं जातं. त्याच प्रेमाची प्रथम अवस्था म्हणजे भाव. आता सारं मला सांगायचं नाही आणि सांगता येणारही नाही, फार मोठा विस्तार आहे त्या ठिकाणी. पण त्यातला एक अशी भूमिका आहे पूर्वराग, मिलन आणि विरह. हे अशा प्रकारच्या 3 भूमिका आहेत. पूर्वराग म्हणजे अजून परमात्म्याची प्राप्ती झाली नाही, पण सत्शास्त्र श्रवणाने, सत्संगतीने, एक अशा प्रकारच्या अंतःकरणामध्ये ऐकून परमात्म्याची प्राप्ती झाली नाही, पण परमात्म्याचं वर्णन ऐकून शास्त्राच्या आधारे त्या परमात्म्याच्या प्राप्तीची इच्छा निर्माण होणं. अजून परमात्म्याची प्राप्ती झाली नाही, पण अशा पद्धतीची ऐकून परमात्म्याच्या प्राप्तीची तीव्र तळमळ होणं, त्याला पूर्वराग म्हणतात. पूर्वराग म्हणतात. अरे एकदा अशा प्रकारची वृत्ती तयार झाली, आणि त्या वियोगामध्ये परमात्म्याची प्राप्ती जर झाली नाही तर त्याला असं वाटतं की आता आपण मरतोय की. हजारो सुया आपल्या शरीरावर टोचाव्या त्याप्रमाणे त्याला वेदना होतात. डोंगरच पुसून पडतोय की काय, अशी त्याची अवस्था होती. आणि तो परमात्म्याचा सारखा धावा करतो, देवा तू काय येत नाहीस, काय अशा प्रकारची तू परिस्थिती, माझ्या धाव्याला तू धावून काय येत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये तो परमात्म्याच्या प्राप्तीची तीव्र तळमळ निर्माण झाली की मग त्या तीव्र तळमळीमध्ये, तीव्र तळमळ असले की परमात्म्याची प्राप्ती होते. तळमळच नाही. मला वाटतं भक्ती करत असताना आपण या भूमिका आहेत ना, पहिल्याच भूमिकेत आहे का नाही कोण जाईल.
आपल्याला देव भेटा वाटतो का? हा, देव भेटा वाटत नाही. हे चाललंय खाना पिना गाणं बजाना. हा, एक अशा प्रकारचं हे हजा मजा करणं चाललेलं आहे. मला तर असं वाटतं आपल्याला तेवढी तीव्र तळमळ अजूनही नाही. आपण पहिल्याच भूमिकेत नाही. आता तुमचं काय सांगावं, आम्ही कीर्तन करतोय, पण कीर्तन करू नये आमची ही भूमिका ऐकायला कोण जात? शंका नाही, नाहीच. कीर्तन चालू आहे, 50 वर्षापासून कीर्तन चालू आहे, पण या भूमिकेत गावी, या भूमिकेत मी तर म्हणतो, ज्या वेळेला आम्ही कीर्तन करत नव्हतो त्यावेळेस आमची भावना चांगली होती. कीर्तन करीत नव्हतो, लोक पाया पडून आम्हाला मातीत घालीत नव्हती, मानित नव्हती, काही नव्हतं. त्यावेळेस जी मनाची अवस्था होती ना, की आज कीर्तन करून आमची अवस्था राहिली नाही. विठ्ठल म्हणजे महत्वाची बाजू म्हणजे ऐकून परमात्म्याच्या प्राप्तीची तीव्र तळमळ होणं, त्याला पूर्वराग म्हटलं जातं. आपण या ठिकाणी दृष्टांत देतो कोणाचा? रुक्मिणीचा. कृष्ण स्वरूपाची प्राप्ती, हृदयी आविर्भवली मूर्ती, बाह्य स्फूर्ती मावळली, अंग झाले रोमांचित, नेत्री बाष्प पैदाटत. त्या ठिकाणी असं वर्णन केले, पडे मूर्छित धरणी, खेळी खेळत आहो विकळ सुंदरा, झाली आठवीत आनंदाच्या कुमारा. हे रुक्मिणी ना, हे भीमक राजा दरबारामध्ये कोणताही कीर्तनकार आला ना, त्या कीर्तनकाराचं कीर्तन राजवाड्यामध्ये ठेवायचं. आणि राजवाड्यामध्ये कीर्तन ठेवल्यानंतर स्वतः भीमक राजा ऐकायला बसायचा. आणि भीमक राजा ऐकण्याकरता बसला की लहानशी रुक्मिणी भीमक राजाच्या मांडीला मांडी लावून कीर्तन ऐकायची. काय दृश्य चांगलं असेल, काय चांगलं दृश्य असेल. अलीकडे चांगल्या चांगल्या तरुण मुली आईच्या शेजारी बसून तमाशा पाहतात. किती दृश्य खायच्या दर्जाचे, तमाशा पाहतात, तमाशा. आणि अशा प्रकारचं दृश्य खालच्या दर्जाचे. पण आईच्या शेजारी बसून मांडीला मांडी लावून कीर्तन ऐकणं किती दृश्य चांगले. अशा अवस्थेमध्ये रुक्मिणी भीमक राजाच्या दरबारामध्ये कीर्तनकाराचं कीर्तन सुरू झालं की मांडीला मांडी लावायची, कीर्तन ऐकायचं. असं म्हणतात. एक वेळेला कीर्तिनामा ब्राह्मण आला. त्या कीर्तिनामा ब्राह्मणाचं कीर्तन भीमक राजाने दरबारात ठेवलं. कीर्तनाला भीमक राजा बसले, शेजारी रुक्मिणी बसली. कीर्तनामध्ये कीर्तिनामा ब्राह्मणाने भगवान श्रीकृष्णाच्या गुणाचं वर्णन केलं. असा परमात्मा षडगुण ऐश्वर्य संबंध नाही. एक अशा प्रकारचा सुंदर देखणा आहे, त्याच्यासारखा त्रिभुवनामध्ये कोणी सुंदर नाही, असं वर्णन त्या कीर्तिनामा ब्राह्मणाने केलं. आणि समोर बसलेली भीमक राजाच्या शेजारी रुक्मिणी तिने ते वर्णन ऐकलं. आणि ऐकल्याबरोबर तिच्या अंतःकरणामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या प्राप्तीची इच्छा निर्माण झाली. तिने असं ठरवलं, मला असा भगवान श्रीकृष्ण सर्व गुण संपन्न तो मला मिळावा. आणि तो जर मिळाला नाही तर मी माझा प्राण ठेवणार नाही. आणि अशा अवस्थेमध्ये तिने एक सुदेव ब्राह्मण आहे, त्याच्याजवळ पत्र लिहिलं. आणि पत्र घेऊन त्या सुदेव ब्राह्मणाला सांगितलं, भटजी बुवा तुम्ही असं करा, माझं हे पत्र घेऊन तुम्ही कौंडण्यपुराला जा, भगवान श्रीकृष्णाच्या हातात द्या. आणि माझे तळमळ ते पत्र वाचून त्यांना घेऊन या ठिकाणी या. आणि तुम्ही जर त्यांना घेऊन आला ना, तुमच्या उपकारातून उत्तीर्ण मी, उपकार तुमचं मी मानेल. पण तुम्ही हे करा. आणि मग ते पत्र लिहिलं. आता काका तुम्ही भागवत सांगताय, ते 8 श्लोकाचं काय पत्र, 7 श्लोकाचं पत्र. ते इतकं सुंदर पत्र रुक्मिणीने लिहिलं.
सुदेव ब्राह्मणाच्या हातात नेल्यानंतर सुदेव ब्राह्मण तिथं गेला, भगवान श्रीकृष्णाच्या हातात दिलं आणि वाचता वाचताच भगवान श्रीकृष्णाच्या डोळ्यातून अश्रू वाहू. रुक्मिणीने असं सांगितलंय, त्या पत्रामध्ये लिखाण केलं, कृष्णा तू जर आला नाही, वास्तविक पाहता माझ्या भावाने म्हणजे रुक्मिणीने मला शिशुपालाला देऊ केले आणि माझं जर लग्न शिशुपाला बरोबर झालं, सिंहाचा वाटा कोल्याला जाईल. असं होऊ देऊ नको. आणि जर शिशुपाला बरोबर माझं लग्न लागलं तर माझा मी देह ठेवणार नाही. म्हणून तू शिशुपाला बरोबर लग्न लागण्याच्या अगोदर या ठिकाणी धावती आणि माझं पाणी ग्रहण कर, असं कोणी सांगितलं? रुक्मिणीने सांगितलं. आता अशा अवस्थेमध्ये पत्र वाचलं. सुदेव आपला कीर्तिनामा ब्राह्मण रथात बसून गेलेला. आपल्या भगवान श्रीकृष्णाने जायचं ठरवलं. भगवान श्रीकृष्णाने सरस जोडल्यानंतर भगवान जशी रुक्मिणी तडफडत होती त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण देखील इकडे तडफडत होते. त्यांना असं वाटायचं, न जाणो आपण जाण्याच्या अगोदर शिशुपाला बरोबर लग्न लागेल आणि रुक्मिणी प्राण सोडून घेणार. तर तिच्या आज जायचं तिने खुलासा केला होता. आमच्यात अशी देवीचं पूजन करण्याकरता बाहेर आमराईमध्ये जाण्याचा रिवाज आहे. त्या ठिकाणी मी सख्याबरोबर येईल आणि तू आमराईत येऊन माझं पाणी ग्रहण कर, असा सल्ला देखील देतात. आणि अशा अवस्थेमध्ये तिकडून रथ काढला. सारखं भगवान श्रीकृष्णाचं चिंतन रुक्मिणीबद्दल. ती काय आता कशी असेल, कशी तर पडत असेल, आपण जाईपर्यंत तिचा देह राहील की नाही, अशा अवस्थेमध्ये रथात बसले. आणि त्या सुदेव ब्राह्मणानं सांगितलं, बसा भटजीभाऊ, बसा भटजीभाऊ. म्हणल्यावर तिकडचं चिंतन असल्यामुळं या भटजीने मागून पाय ठेवायचा अवकाश बसले की नाही पाहिलंच नाही. असा पाय ठेवला की लगेच भटजीभाऊ उताने पडले. रथ वायुवेगाने चालला. वायुवेगाने रथ चालल्यानंतर भगवान श्रीकृष्ण मधून मधून म्हणायचे, खरंच भूदेवा, माझ्याकडे पाहू, माझ्याकरता ती रुक्मिणी तडफडते काय? मी जाईपर्यंत ती देह ठेवी की नाही हो? कसं काय होईल? वर्षीबा बोलतच का नाही पाहिलं तर माग जर पाहिलं तर 2 किलोमीटर वर्षीबा होताना तेवढ्याच वेगाने रथ मागे सारला. आणि जवळ रथ आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणे, वर्षीबा बसा बसा, वर्षीबा होताना पाडलं, बसा वर्षीबा. अरे भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, भटजीबा तिचे तळमळीचं पत्र पाहिलं आणि माझ्या अंतकरणात असं वाटू लागलं, आपण शिशुपाला बरोबर लग्न लागण्याच्या अगोदर गेलं तर बरं, नाहीतर ती देह ठेवील. म्हणून चूक झाली, बसवलं आणि वायुवेगाने भगवान श्रीकृष्ण आले. सांगितल्याप्रमाणे आता मला जास्त सांगायचं नाही. आमराईत रुक्मिणी आलीच होती देवीचं पूजन करण्याकरता. भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी तिला घेतलं रथात आणि कोणत्या पद्धतीचं लग्न केलं? गांधर्व पद्धतीचं लग्न केलं आणि तिला नेलं. बराचसा इतिहास आहे. पण त्या रुक्मिणीला भगवान श्रीकृष्णाची तर भेट झाली नव्हती, परंतु तिला भगवान श्रीकृष्णाच्या भेटीची इच्छा का निर्माण झाली? भेट तर झाली नाही प्रत्यक्ष, पण ऐकून, कीर्तनात ऐकलं आणि ऐकून तिच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या प्राप्तीची इच्छा झाली. यालाच पूर्वराग म्हणायचं. उदाहरण म्हणजे नारद त्रिभुवनात गमन करत होते. आता वैकुंठाला निघाले, तेवढ्यात एका भक्ताकडे नजर गेली. नारदाला पाहिल्याबरोबर रस्त पळतच आला आणि पळत आल्यानंतर त्या भक्ताने नारदांना म्हटलं, नारदा तुमचं तिही त्रिभुवनामध्ये गमन आहे, मग आता तुम्ही कुठे निघाला? म्हणजे मी वैकुंठाला निघाले. मग आता वैकुंठाला निघालाय तर त्या परमात्म्याची तो परमात्मा मला कधी भेट देईल? तुम्ही त्या परमात्म्याला विचारायला जाताना मला सांगा. काय हरकत नाही म्हटली. गेल्यानंतर नारद महर्षी वैकुंठात गेले. काय काम होतं कोण जाणे? सही करायचं काम होतं का काय कोण जाणे? सह्या वगैरे केल्या
आणि मग भगवान आपल्या नारदांना त्या भक्ताची आठवण झाली आणि नारद त्या भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागले की देवा, असा एक तुमचा भक्त आहे, त्याची अशी इच्छा आहे की मला परमात्मा भेटावा. त्यांनी मला विचारायला सांगितलंय, असा जो तुमचा भक्त आहे, तुमची भक्ती करतोय, त्याला तुम्ही कधी भेट देणार? ते भगवान हे म्हटले की तो कोणत्या झाडाखाली बसलाय? झाडाखाली जप करतोय ना. कोणत्या झाडाखाली? म्हणले चिंचच्या. ती इलायची चिंच नाही बरं का, गावची चिंच, बारीक पानाची. आणि अशा चिंचच्या झाडाखाली तो तुमची भक्ती करतोय. आणि अशा त्या चिंचच्या झाडाला पानं जेवढी आहेत ना, तेवढे त्याचे जन्म झाले की मग त्याला मी भेटते. नारद म्हणले आता कमालच आहे, हा निरोप त्याला जर सांगितलं तर ती मरण आणि सारं सोडून जाऊ द्या म्हणले, भेटू नाही तर नाही भेटू, हे आपलं सोडून दिलेलं बरं, तो याच्यापासून वंचित होईल. मग नारद महर्षीला तर वाटलं आता सांगितल्याशिवाय तर गत्यंतर नाही. नारद तिकडून गेले, त्याला नारदांना पाहिल्याबरोबर हा घोटला पळतच होतो. नारदांना कडकडून मिठी मारली आणि नारद महर्षींना विचारलं, नारद महर्षी गेला होता देवाकडे? गेलो होतो. भेटले देव? भेटले. मग भेटले तर ते कधी मला भेट देणार? नारद महर्षीला वाटत सांगावं की न सांगावं, तुला चिंचच्या पाना इतके जन्म झाल्यानंतर तुला देव भेटतील, हे सांगावं तर हे जीव काय ठेवायचं नाही. पण आता ना सांगितलं तर पाहिजे. नाही म्हणले तुला भेटतील, भेटतील देव, भेटतील म्हटल्यावर बाकीचं ऐकायला शिल्लक राहिलं नाही. जन्म असायला लागला का नाही तिथं, मला देव भेटतील, मला देव भेटतील, मला देव भेटतील. नारदाने सांगितलंय मला देव भेटतील. इतका नाचायला लागला, इतका हे नाचायला लागले की नारदाला वाटलं आपली आता गाडी स्टार्ट केली, मारली की निघाली. बरेच पुढे गेल्यानंतर नारदाला वाटलं हा नाचतोय पण अजून नाचतोय का काय, माग वळून पाहू तर माग वळले तो परमात्मा तिथं हजर आणि त्या परमात्म्याच्या चरणावर याने मस्तक ठेवलेले, लोळण मारतोय. नारदांना तिथे खटकलंच, लगे गाडी फिरव आणि देवाच्या जवळ आले. म्हणले देवा, खोटं बोलायला केव्हापासून शिकला? मला म्हटलं की या पाना इतकी जन्म झाल्यानंतर त्याला भेटणार आणि तू तर आताच आला. तेव्हा नारद महर्षीला भगवान श्रीकृष्ण म्हणजे, नारदा, माझी भेट काही जन्मावर अवलंबून, माझी भेट आहे ना आंतरिक अवस्थेवर अवलंबून. त्याच्या अंतःकरणाची तयारी जर झाली ना, मी जन्मावर नाही, त्याची तयारी झाली की त्याच वेळेला भेटत असतो. अरे त्याची तयारी तेवढी झाली म्हणून मला आताच यावं लागलं, त्याला भेट द्यावी लागली. म्हणजे तीव्र तळमळ असली की परमात्मा भेटतोच नव्हतं. आम्हाला काही भेटत नाही. 50 वर्षापासून वाऱ्या करतोय, एक कीर्तन सोडित नाही. कपाळाला दररोज एवढा टिळा, बेमतापर्यंत तुला पर्यंत माळ आहे. मग एवढा असून आम्ही इतक्या वर्षापासून परमार्थ करतो, परंतु आम्हाला अजून परमात्म्याची प्राप्ती का नाही? अरे सारं जरी आपण करत असलो तरी आपल्याला एवढी तळमळ नाही. अरे आपण पूर्वरागातच बसत नाही. अशा अवस्थेमध्ये ऐकून परमात्म्याच्या प्राप्तीची तीव्र तळमळ होणं हा पूर्वराग आहे. आणि तळमळ लागली की परमात्मा काही दूर आहे का, लगेचच भेटतो. आणि परमात्मा भेटला की त्या भक्ताला जो आनंद होतो ना, तो मिलन राग, परमात्म्याची प्राप्ती. आजी नवलमी आले ने राणे, भेटी आवचूच नंदाची आकार. अरे त्या परमात्म्याची मला प्राप्ती झाली, हे मिलन राग आहे. आणि या मिलनाच्या पुढचा जो राग आहे ना, तो विरह आहे. विरह भेटून देखील एखाद्या वेळेस विरह होतो. विरहामध्ये 3 प्रकार: भावी विरह, वर्तमान विरह, भूत विरह. मला वाटतं हे सारं सांगायचं म्हटलं की फारच वेळ जाणार आहे. मला लवकर अभंगाकडे यायचंय. आणि अशा प्रकारच्या ह्या भविष्य विरह की ज्याच्या आपण सहवासात आहे, अशा प्रकारचा तो परमात्मा आहे.
आणि आता ना त्याचा ना आपला वियोग होणार आहे. असं ज्या वेळेला भक्ताला कळेल त्यावेळेला त्याच्या शरीरामध्ये हजारो विजा टोचावे त्याप्रमाणे दुःख डोंगरच कोसळतोय का असं होतं. आता प्राण प्रिय असणारा ज्याच्यावर जोपाड आपलं प्रेम आहे आणि आता त्याचा ना आपला वियोग होणार आहे. हा त्या वेळेला जे दुःख होतं ना त्याला भावी दुःख भावी विरह म्हणतात. आणि भावी विरहाच्या पुढचं वर्तमान विरह प्रत्यक्ष ज्याच्यावर प्रेम आहे. आता सारी उदाहरणं प्रमाण आहेत. आता जाण्याकरता तयार निघालाय आपल्या डोळ्यासमोर आणि त्याचा आपल्याला आक्रोश ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाला नेण्याकरता आला प्रत्यक्ष पाहिला. आता ना भगवान श्रीकृष्णाला हात घेऊन जाणार आहे त्या गवळींची अवस्था काय झाली. रथी चढले एकत्र आल्या. यशोदेला विचारू लागल्या हा कोणाचा रथ आहे का शृंगारून उभा केलाय. भगवान श्रीकृष्ण कुठे. आणि अशा अवस्थेमध्ये यशोदेने सांगितलं की परमात्म्याला भगवान श्रीकृष्णाला नेण्याकरता अक्रूर आलाय. अक्रूराला शिव्या देऊ लागले. एवढंच नाही तुला मी नेऊ देणार नाही. साऱ्या गवळणी रथाच्या पुढे आडव्या पडल्या. आडव्या पडल्या. आमचे नथुसिंग महाराज म्हणायचे अशा रडायला लागल्या केसात माती अशा पडलेल्या. पण भगवान श्रीकृष्णाने अक्रूराला सांगितलं आपल्याला जायचंय धर केसाला की टाक तिकडं धर केसाला की टाक बोलूनच बाहेर टाक. आणि अशा अवस्थेमध्ये त्यांना बाजूला केलं आणि सांगितलं अक्रूरा वेगी हाती रथाला हात. अरे अशा शोक त्या करत होत्या. अरे आपल्याला ते वाचूनच नयनीच्या उदकाने भिजली धरणी भिजली शिखर झाला. इतक्या गवळणी रडल्या. आणि अशा अरे आपला प्राणप्रिय आता आपल्या डोळ्यासमोर निघून चाललाय. हा जो विरह त्यांना सहन झाला नाही. हा वर्तमान विरह समोर आता ते वियोग होणार आहे. वर्तमान विरह आणि त्याच्या पुढचा विरह म्हणजे भूत विरह. अरे ज्याचा सहवास लाभला आता तो निघून चाललाय याची आपल्याला पुन्हा भेट होईल की नाही. आणि नाही जर झाली जगण्यात काय अर्थ आहे बरं का. हे सारं जे सांगतोय मी तुम्हाला अरे हे सारं याच्यात कीर्तन संपेल असा मोठा विषय. या भूत विरहाच्या काही 10 अवस्था आहेत. त्या 10 अवस्था त्याचा श्लोक आहे. चिंता तर जागरो द्वेगो तानव मलिनांगता प्रलापो व्याधिरुन्माद मोहो मृत्यू दशादश. हे 10 अशा प्रकारचे त्याला चिंता वाटते की आता माझी याची भेट होईल की नाही. जोपर्यंत याच्यावर आपलं प्रेम आहे. आणि अशा अवस्थेमध्ये त्याला झोप त्याला येत नाही. जागरो झोपच येत नाही. झोप येत नाही असं म्हणतात. एका गवळणीला झोप लागली झोपेत भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं. आणि ती जागी झाल्यानंतर दुसऱ्या सखीला म्हणू लागली अगं सखे जो आपला प्राणप्रिय आहे ना मी झोपल्यानंतर तो माझ्या स्वप्नात आला. स्वप्नात मला त्याचं दर्शन झालं. ती म्हणते तू मोठी भाग्यवान आहे. तुला स्वप्न पडण्याकरता झोप लागली.
भगवान श्रीकृष्ण गेल्यापासून ना मला पहिली झोपच नाही. विठ्ठलराव, भारी झोप येत त्या तळमळी. आपल्याला तर फार झोप येते, आपल्याला तळमळच नाही. एकाला 10 वाजता भेटायला गेलो, म्हणलं राम भाऊ, म्हणजे झोपले. तेव्हा यंदुळाच म्हणजे काल 5 वाजता 5 वाजता झोपल्याला दुसऱ्या दिवशी 10 पर्यंत झोपतोय. काय तळमळ आहे? काय नाही माणसं बरं का, या परमार्थाच्या नावावर तळमळ नाही, काही नाही. अरे धैर्यच वाढलं हो. काय माणसांनी या परमार्थाच्या नावावर धैर्य म्हणजे कडया केल्या आणि बेंब्या म्हणजे उखळ की. काही ना उपरणं एक पुरतच नाही, उपरण्याला जोड द्यायची वेळ आली. अशा प्रकारचं शरीर पुरुष आपलं या परमात्म्याच्या प्राप्ती करता होतंय का? नाही ना. काय देह घालू करवती कर्मरी, टाकूया भितरी अग्नी माझी. मला परमात्म्याची प्राप्ती झाली नाही तर हा देह करवतीला कापून नेऊ का अग्नीमध्ये झोपून देऊ? याच्या करता ज्यांना तळमळ आहे ना ते झोडून पांजरे खूप आहे आता, आणि हे पंढरीनाथा भेटावं. ही जी अवस्था आहे ना, अशा प्रकारची त्याला झोप नसते, झोप नाही, जागरोग, उद्वेग, ताणवन, एक अशा प्रकारचं निश्चेष्ट अशा प्रकारचं. आणि एवढंच नाही, परमात्म्याच्या प्राप्तीची तीव्र तळमळ झाली, या शरीराकडे लक्ष नाही, सार मलिन अंग होत, काही शरीराला तो किंमत देत नाही. आणि हे वाचायला लागल्यानंतर मला बाबाची आठवण. बाबांनी उभ्या आयुष्यामध्ये अंगाला हातच लावला नाही. इंद्राणीचं स्नान कधी सोडलं नाही. इंद्राणीचं पाणी आटलं तर जे डबकं त्यात गाळ किळ पडलेली, बाबा तिथंच बसायचे आणि वरून पाणी घ्यायचे. पुन्हा ते टावेलनी पुसणं नाही. शरीराला किंमतच नाही की अरे बाबांच्या याच्यामध्ये शरीर आहे ना, बाबांनी शरीराला वैऱ्यासारखं धरलं, किंमत दिली नाही. आणि आयुष्यभर अशा प्रकारचं चंद्रभागेचं इंद्राणीचं स्नान सोडलं नाही. आणि काय खाणं म्हणजे काय, कोरपडीची भाजी खावी, कोरपडीची भाजी. आम्ही डोंगरावर असताना ते बाबा होते, मी गेलो, ते सुदांबा होते, ते म्हणले आज ना आपल्याला ना एक नवीन भाजी करायची. त्या सुदांबाला सांग, आणि माझं नाव घेतलं म्हणजे यांना खायला द्यायचं. म्हणलं नवीन म्हणजे काय असेल, काय मसाला वापरून केली का काय. जेव्हा बसलो तर ती कोरपडीची भाजी होती, आणि मला म्हणायची वाडा देऊ राम. म्हणलं नको नको आणि ती कोरपडीची भाजी बाबा वाटा संपवतो. याला शरीराला किंमतच नाही हो. तिकडं देगाव धर्मशाळेत गेल्यानंतर त्यांचा एक प्रसाद, माऊली प्रसाद म्हणून करायचे. त्यांचं ठराविक, ते दररोज बाकीचं होईल ना होईल, पण माऊली प्रसाद करायचे. माऊली प्रसाद म्हणजे अखंड गहू आणि त्याला तिखट टाकलेलं, आणि तो माऊली प्रसाद. आम्ही तिथं गेलो की मग म्हणजे मला वाडा, ती माऊली. म्हणलं बस झालं मग बाबा, बस झालं. मला काही ते आवडत नव्हतं, पण बाबाने आपल्या शरीराला कधी किंमत दिली नाही. अशा अवस्थेमध्ये शरीर कधी शरीराला साबण लावला नाही, कधी काही इस्त्री केली नाही. अशा अवस्थेमध्ये उभं आयुष्य घालवलं. ते हे या खऱ्या भक्ताचं तळ मलिन अंगाटा हे त्यांना लागते. प्रलाप आणि अशा प्रकारच्या परमात्म प्राप्तीमध्ये असा प्रलाप करतो की असा प्रलाप करत असताना असं वाटतं की याचा घसा फुटतोय की काय. अशा प्रकारचा विरोध जेव्हा कामाला भेटायला येत नाही, कुठं गुंतला, काय तुला विघ्न आलं, म्हणून अशा पद्धतीने इथे प्रलाप. एवढंच नाही, शरीर देखील अशा प्रकारचं रोगासारखं, व्याधीने ग्रस्त झाल्यासारखं व्याधी, उन्माद. आणि अशा अवस्थेमध्ये उन्माद अंगात झाल्यास, आणि त्याचप्रमाणे मोह अशा प्रकारचा, आणि शेवटचं म्हणजे मृत्यू सादृश्य आवश्यक. अरे एखाद्या वेळेस आता वाटतं की याला परमात्म्याची प्राप्ती झाली नाही, मरतोय का काय, एकदम निश्चेष्ट पडलेला. आणि एवढंच नाही, या योगामध्ये तसे एखाद्या भक्ताला तसं मरण येऊ शकतं. या 10 अवस्था भूतविरह, अशा प्रकारचा तो विरह. आणि उत्तरोत्तर, आता बरं का मला सांगायला वेळ नाही, उत्तरोत्तर एकापेक्षा एक अशा प्रकारचे हे श्रेष्ठ आहे.
मी एवढं मोठं व्याख्यान करण्याचं कारण अशाच प्रकारच्या या भूत विरहातल्या एक चिंता या अवस्थेतल्या अशी भूमिका त्या गवळणीची, आणि त्या गवळणीला परमात्म्याचा वियोग झाला आणि वियोग झाल्यानंतर परमात्म्याची आठवण केली आणि ती मूर्छित पडली आणि अशा अवस्थेमध्ये ती मूर्छित पडल्यानंतर बाकीच्या सख्या जवळ गेल्या. कुणी म्हणायचं तिला ताप आलाय, थंड बर्फाच्या पट्ट्या तिच्या कपाळावर म्हणायचं. कोण म्हणायचं नाही तिला थंडी वाजते, कोणी पांघरून टाकायचं. कोण म्हणायची हिच्या अंगात गरमी झाली, कोणी चंदन लावायचं. कोण अशा प्रकारचं म्हणायचं की हिला भूताचा संचार झालाय, मांत्रिकाला बोलवा. हे सारं ती पडल्यानंतर ऐकत होती आणि मग ऐकून ती बाकीच्यांना म्हणते तुम्ही माझ्या शरीराला अशा प्रकारचा उपचार करता खरं, पण नका काही उपचार माझ्या शरीराला उपचार करू नका. हे तुम्ही चंदन लावताय ना, चंदनाची सोळी माझे सर्व अंग बरं का. चंदन तिला असा अग्नीसारखा भासत होता. वास्तविक आता चंदन शीतल आहे ना, शीतल प्रकार देणार आहे ना, पण त्या वियोगामध्ये तिला असं वाटायचं की मला ना अग्नीचे कोणी जागच देते, कारण वियोग सहन होईना ना. आणि चंदन माझ्या शरीराला तुम्ही लावू नका. एवढंच नाही, चंद्राच्या प्रकाशात अशी आहे ना, तर ते म्हणते आता चंद्रमा तरी तो उभा राहील. आता चंद्रमा उभारा करणार आहे, उभारा करणारा नाही, उभारा करणारा सूर्य आहे, पण चंद्राला देखील म्हणायचे हा उभारा करतोय. हे अशा प्रकारचं तुम्ही मला उपचार, मला बाकीचं काही झालं नाही. कृष्णे वेदिली विरहिणी बोले, चंद्रमा करतो उभारा गे माई, न लवा चंदनू अंगी न घाला विंजन वारा, हरिवे न शून्य शेजारू घे. मला फक्त त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्या, बाकी माझ्या शरीराला उपचार बाकी काही करू नका. आणि तुम्ही बाकीचे काही जरी केलं, परमात्म्याची प्राप्ती तुम्ही जर करून दिली नाही, हरिविन माझ्या शरीरामध्ये प्राण राहणं अवघड आहे. त्या अभंगाच्या पहिल्या हरिबिन रहिया न जाए तेरा, 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 कब के ठाड़ी दे तेरा, कब के ठाड़ी दे तेरा, क्या मेरे लाल कवन चुके भरे, क्या मेरे लाल कवन चुके भरे, कब के ठाड़ी दे तेरा, कब के ठाड़ी दे तेरा, क्या मेरे लाल कवन चुके भरे, क्या मेरे लाल कवन चुके भरे. क्या करा बसा. ते म्हणते हरिबिन रहिया न जाए जिहिरा, जिहिरा म्हणजे माझा प्राण. या शरीरामध्ये हरिबिन राहणं अवघड आहे, म्हणून तुम्ही मला मी जगावं असं वाटत असेल तर तुम्ही काय करा, बाकीचे उपचार माझ्या शरीराला करू नका. लवकरात लवकर या आनंदाच्या कुमरावर. त्याला जर आणलं तरच मी जगणार, नाहीतर हरिबिन रहिया न जाए जिहिरा, माझ्या शरीरामध्ये प्राण राहणं अवघड आहे. आणि त्याच्या प्राप्ती करता मी किती वेळ या ठिकाणी उभी, कबकी ठाडी घेरा. मी अशी उभा राहून
त्याची वाट पाहते. आणि खरे बरं का, परमार्थामध्ये परमार्थ म्हणजे पिपिलिका मार्ग नाही, विहंग मार्ग नाही, पिपिलिका मार्ग. अरे पिपिलिका मार्ग म्हणजे मुंगी जशी बुंद्याहून फांदीवर, फांदीवरून पानावर, पानावरून फळावर आणि फळानंतर फळावर, ही जशी क्रमाक्रमाने. विहंग म्हणजे पक्षी एकदम हे साधतो आणि फळाला जाऊन बघतो. तसा परमार्थ म्हणजे विहंगम मार्गाने करायचा नाही, पिपिलिका मार्गाने करायचा. क्रमाक्रमाने कांदा लगेच. काय काय माणसाला तो वाटतं आळंदीला गेलो की लगे काका महाराज भाऊ तुझ्या बापान आळंदीत गेल्याबरोबर काका महाराज. अरे काय काय माणसाला तर असं वाटतं आळंदीत गेलो की मी तुकाराम महाराज भाऊ. हे तुकाराम महाराज होणं सोपं आहे. अरे कीर्तन केलं, प्रवचन केलं, सारं बाकीचं केलं म्हणजे तुकाराम महाराज झाला का? पण माणसं बावलट बरं का, एखादा थोडा कीर्तन करायला लागला आणि हे झालं की त्याला इतका म्हणतात देवाचाच अवतार आहे, आमच्याच उद्धारा करता याचा जन्म झाला. आणि मग त्याला घरात घेऊन जातात, त्याची परीक्षा नाही. आणि मग हे नवीन कीर्तनकार झालेलं परीक्षा घरात फिरतं काहीतरी उचलून आणि मग बोलली विश्वास ठेवला. परमार्थामध्ये फी हळद हो गोरी नाही चालत, त्याच्याकरता कालावधी गेलाच पाहिजे क्रमाक्रमाने. अरे काही ऋषी मंडळींनी अशा प्रकारची परमात्म्याची प्राप्ती करून घेतली, वनामध्ये भटकले ना. जयाची आरतीची भोगीत विषयी त्यजिले संत जया लागी विरक्त वनवासी, दिठी सुनी जया ते ब्रह्मचारी आदिव्रते मुनीश्वर तपाते आचरताते. अरे रानमाळ वेड्यासारखे भटकले, रत्नजडित महालाचा त्याग केला, पंचपक्वान्नाच्या जेवणाचा त्याग केला. आपल्याला तर पहिलं गुलाबजामुन पाहिजे, जो भेटायला पाहिजे गुलाबजामुन खाऊन. अरे अशा प्रकारचा त्यांनी पंचपक्वान्नाच्या जेवणाचा त्याग केला. याच लागी वो त्यजिले भोग, काय केलं आणि एवढे कष्ट करून नंतर देवाची प्राप्ती. सहजासहजी लवकरात लवकर परमात्म्याची प्राप्ती नाही, त्याच्याकरता कालावधी गेला पाहिजे. मला तर असं तुमचा आमचा अंदाज मला वाटते होईल का आपल्या देवाची? नाही तुम्हाला कसं वाटत? नाही नाही दिनचर्या कशी आहे, आन सावळ्या चाललंय कसली देवाची प्राप्ती. हे चाललंय सारं, पण देवाची प्राप्ती होणं ही सामान्य गोष्ट नाही. देवाच्या प्राप्ती करता अरे कितीतरी वेळ वाट पाहिला मला बरं का. मागचा आपण तसाच राहिला, आताही तसंच नाही. मधलंच भजन घेऊया.
वाट पाहावी लागते. ती गवळण म्हणते त्याला आता त्याची न माझी भेट झाली तर माझ्या शरीरामध्ये आता प्राण राहू शकेल, नाही तर प्राण राहणार नाही. त्याला ना आणि त्याच्या प्राप्ती करता मी त्याची भेट व्हावी म्हणून कितीतरी वेळ वाट पाहते. कबकी ठाडी उभा राहून वाट पाहते. खरं तर बरं का, हे आतुरता असेल तर ज्याची वाट पाहतो ते उभाच असतो. वाट पाहणारा काय बसलेला असतो का, झोपलेला असतो का? हा, आपली परमात्मा पंढरीच्या याला वाट पाहतोय. वाट पाहे ओ भागे वाट पाहे ओ भागे वाट पाहे ओ भागे वाट पाहे ओ आणि तो परमात्मा वाट उभा राहून आपली वाट, भक्तांची वाट पाहतोय. त्याला एवढी तातड निर्माण झाली, हा, कृपाळू तातडी आणि भेटण्याकरता उतारलेला. म्हणून बरं का, उभा राहायचं ज्याची वाट पाहायची ना तो असा झाला पाहिजे. नाही तर आमची लोक वाट पाहतात. हा, नेमकं गावात जायचं आणि तिथं हजर नाही स्टँडवर. आणि मग काय कर, महाराज मी स्टँडवरच जवळ दुपारपासून स्टँडवरच होतो, काय नाही तिथं सारखा फिरत होतो. आता बघा 5 मिनिटं झालं तिथं आलो, थोडं खाल्लं आणि लईच थकलो होतो म्हणून जरा अंग टाकलं. म्हणजे खातो मी आणि अंगच टाकतो आणि तुमची दिवसभर वाट पाहतो. ही वाट पाहतो. अरे याला वाट पाहणं म्हणत नाही, मोठे डुप्लिकेट माणसं येतो. दाखवायला असं प्रेम दाखवतात आपल्याला वाटतं आपण आपल्यावर याचं प्रेम फारच प्रेम आहे, पण तसं नसतं. महाराज तुम्ही आमच्या सप्ताहाला आला तरच आमचा सप्ताह नाही तर बंद. ती बंद नाही करीत, चांगला करतो, पण बोलण्याची भाषा असं काही नाही. अरे वाट पाहणार आहे तो असा उभा ना, त्याप्रमाणे ते गवळण म्हणते मी ना त्या परमात्म्याच्या भेटीची उभा राहून वाट पाहते. एक जनार्दनी म्हणे राधिका, त्याच्या पुढे काय कृष्णा भेट द्यावी तुम्हाला. हा अगदी शेपूक आहे ना, आपण नका त्याला आराम म्हणजे अशा प्रकारे परमात्म्याची प्राप्ती होई म्हणून हा ती गवळण म्हणते कबकी ठाडी. हा, अरे ते पाहत नाही अशी उभी आहे. आणि खरे बरं का, वाटच पाहावी लागते. आता मला सांगायला एवढं नाही, सार उभंची उभं शबरीचं चरित्र सांगतात. शबरी आपल्याला माहिती आहे, भिल्ल जाती जन्माला आली. हा, भिल्ल जातीत का जन्माला आली? त्या अगोदरच्या जन्मी राजकन्या होती. हा, राजकन्या होती. राजा बरोबर असताना कुंभमेळ्याला गेली. पण राजा बरोबर आहे कुंभमेळ्याला राणी कुंभमेळ्याला गेली. जागोजागी सत्संग चाललेला आहे, प्रवचन चाललेली, सत्संग चाललेला आहे. पण राणीच्या देहात असल्यामुळे तिला भजनामध्ये सत्संगामध्ये जाता येत नाही. तिला असं वाटायचं राणीचा देह आहे, पण काय उपयोग आहे आपल्याला
भजनाला जाता येत नाही, प्रवचनाला जाता येत नाही. आणि खरीच बरं का काय काय मोठी झालेली त्यांना हे करता येत नाही. मला वाटतं यांना कीर्तनाला बसायला जमतच नाही. अहो बाकीचं जाऊ द्या, पंतप्रधान आणि ते गावचा सरपंच कीर्तनाला बसत नाही बसत. त्याला वाटतं मी देशभक्त आणि काय त्याला वेळच नाही का काय कोण झाली. आणि सरपंच झाला की त्याला असं वाटतं की मी म्हणजे मीच. त्याला अभिमानच होतो, त्याच्या चालण्यात बदल, त्याच्या बोलण्यात बदल. पण काय अभिमान करण्यासारखं आहे हो? ते कीर्तनाला नाही बाबा, तिकडं एखादा पुढारी आला तर पार शेती वेळेपर्यंत बोलतो. त्याच्यापासून काहीतरी त्याला मिळवायचं असतं. हे जे पुढाऱ्याच्या समोर जे पळतात ना माणसं, आपण जाणून टाकायचं, त्यांना विचारायचं नाही काहीतरी म्हणून पळतात. तसं पळणारच नाही. अरे पुढारी आल्यानंतर पळतात, परंतु या माणसांना कीर्तनात बसण्याला वेळ नाही, हरिभक्ताच्या समोर बसण्याला वेळ नाही. नाही वेळ मिळत. सरपंच म्हणजे काय? सरपंच म्हणजे शेळीचं शिकूट आहे. नाही अरे, एक अशा प्रकारचं आहे. वेळ अशा प्रकारचा ती गवळण म्हणते. कवा की ठाडी, मी किती वेळपासून अशी वाट पाहते. मी काय सांगत होतो ते सांगता सांगता ते शबरीचं चरित्र सांगत होतो. शबरी तिला अतिशय दुःख झालं आणि ती म्हणू लागली, राणीच्या देहात राजा बरोबर आहे, पण आपल्याला भजनाला बसता येत नाही, सत्संगात साधूचं दर्शन घेता येत नाही. काय या राणीच्या देहाचा उपयोग आहे? तिने त्याच ठिकाणी हात जोडले आणि प्रभूची करुणा घातली. प्रभू मला एकदम खालच्या दर्जाचा देह दे, पण मला ना साधू समागम दे, परमार्थ माझ्याकडून घडू दे. अशा प्रकारची मनोमन प्रार्थना केली. त्या शबरीने त्रिवेणी संगमात उडीच घेतली. अगोदरच्या देह समर्पित केला. आणि राणी देह समर्पित केला. अंतकरणामध्ये अशी इच्छा खालच्या दर्जाचा देह दे. परमात्म्याने दुसरा जे जन्म दिला तर तो भिल्ल जातीची जन्माला आली शबरी. आणि भिल्ल जाती जन्माला येऊन भक्त आता सारा इतिहास सांगत नाही. तिचं लग्न ठरलं सारे. हे कशा करता बाबाला म्हटले आणली. तुझ्या लग्नात असं मेजवानी द्यावीच लागते. आणि मग माझ्या लग्नात जर एवढी हत्या होती ते मला लग्नच करायचं नाही. रात्रीच निघून गेली. मातंग ऋषीचा आश्रम गाठला. दिवसभर झाडावर राहायची, संध्याकाळची उतरायची त्या झाडावर. सारा आश्रम झाडायची, रांगोळ्या काढायची. मातंग ऋषी म्हणायचे सेवा करणार तर दिसत नाही, आणि सेवा तर चालली. हे कोण सेवा करते? कोण? हे सारे झोपल्यानंतर शबरी तशी करीत होती ना, झाडावर राहायची ना, रात्रीची सेवा करायची. पण अशा अवस्थेमध्ये एक वेळेला मातंग ऋषीने ठरवलं कोण सेवा करतंय ते पाहायचं. झोपलेच नाही. 12च्या सुमाराला झाडावरून शबरी उतरली, आश्रमात आली. झाडाला लागल्याबरोबर मातंग ऋषीने पाहिलं आणि विचारलं, बाळे कोण आहेस आणि कसं करता? तिने सांगितलं, ऋषी महाराज अंतकरणामध्ये कोणत्याही तऱ्हेची इच्छा नाही. मला दिवसात तुम्ही सेवा करून देणार नाही. माझी सेवा करण्याची इच्छा आहे आणि सेवा घडावी म्हणून मी रात्रीची सेवा. माझी कोणतीही संसारिक अपेक्षा नाही. मातंग ऋषीने पाहिलं हे परमार्थाला लायक जीव आहे, भक्तीला लायक जीव आहे. राहत असते कुठं? म्हणले झाडावर. आता झाडावर राहू नको, आश्रमात राहा. मातंग ऋषीने शबरीला आपल्या आश्रमात जागा दिली. आता मातंग ऋषीने शबरीला आश्रमात जागा दिली. सारी ऋषी मंडळी नाव ठेवू लागली ना. एवढ्या मोठ्या पवित्र आश्रमात स्त्री ठेवून आश्रम अपवित्र केला. नाव ठेवू लागली, निंदा करू लागली. बाकीच्या निंदा करतील सोडून द्या, पण मातंग ऋषीचे शिष्य देखील म्हणायचे की आपल्या गुरुजींची बुद्धी बिघडली आणि पवित्र आश्रमामध्ये या स्त्रीला आणून ठेवले. पण त्यांना शबरीचा अधिकार माहित नव्हता. मातंग ऋषीला शबरीचा अधिकार माहित होता. आणि असंही नव्ह, कितीही स्वच्छ मनाचा माणूस असला, स्त्री संपर्कात राहू लागला की लोक ना, किती तुम्ही स्वच्छ अंतकरणाने राहा तरी लोक मात्र ठपके ठेवल्याशिवाय
हे लोकांची रीत आहे पहिल्यापासून चालत आली. मग कोणी असू द्या. गोदडे महाराज संन्यासी, वनात आश्रम होता, विद्यार्थ्यांना शिकवत होते. सकाळी 8च्या सुमाराला गोदडे महाराज सिंहासनावर येऊन बसले. विद्यार्थी समोर आले. आता पाठाला सुरुवात होणार तेवढ्यात एक स्त्री आपल्या एकुलत्या एक मुलाला घेऊन त्या आश्रमात आली. दूर अंतरावर उभी राहिली आणि मुलाला पुढे पाठवलं आणि असं सांगितलं त्या मुलाने त्या कोणाला, गोदडे महाराजांना असं सांगितलं, ती माझी आई. आईची अशी इच्छा आहे की तुम्ही व्यासपीठावरून उठावं, 2 मिनिटं आईकडे जावं आणि आईला 2 शब्द तुमच्याशी काय बोलायचं तर आईचं बोलणं ऐकावं आणि परत व्यासपीठावर येऊन बसावं. गोदडे महाराजांनी सांगितलं, बाळ ही तशी रीत नाही. तुझी आई आली ना, बोलायचं म्हणते ना, याच ठिकाणी तुझ्या मातोश्रीला बोलव आणि यांच्या समोर काय उघड्याने बोलायचे ते बोल म्हणा. मी बाजूला येत नाही. तो मुलगा असा म्हणू लागला की महाराज, मला असं वाटतं माझी आई तुम्हाला 2 शब्द बोलण्याकरता बोलवते, तुम्ही बाजूला जात नाही. मला असं वाटतं तुमच्या मनावर तुमचा ताबा नाही. गोदडे महाराज म्हणले, बाळ तुला काय म्हणायचे ते म्हण, पण मी इथून उठत नाही. तुझ्या आईला इथं बोलव आणि तुला तिकडं जर मी गेलो तर काय होईल हे तुला पटवून देण्याकरता आज तू जा. सांगितलं असं त्या विद्यार्थ्यांच्या कानावर नाही, त्यांना ऐकू नाही दिलं. पण आज जा आणि उद्या 8 वाजता का तू आता जा आणि तुझ्या आईचा संध्याकाळी एक कपडा माझ्याजवळ आणून दे आणि उद्या 8 वाजता काय होते ते येऊन पहा. तो मुलगा गेला. आईचं लुगडं संध्याकाळच्या वेळेला गोदडे महाराजांच्या जवळ गेलं, कोणाला न कळत. गोदडे महाराज सकाळी 4ला उठले, आपले भगवे कपडे धुतले, त्यात या मातोश्रीचा ते लुगडं धुतलं आणि आपल्या भगव्या कपड्याच्या शेजारी हे लुगडं वाळवा. सर्वांना दिसेल अशा याच्या. दुसऱ्या दिवशी 8 वाजता पाठ सुरू होणारी व्यासपीठावर येऊन बसले. विद्यार्थी आले. आता पाठाला सुरुवात होणार. पाठ अशा अवस्थेमध्ये सारे विद्यार्थी बसले, परंतु त्यातल्या एका विद्यार्थ्याचं लक्ष त्या कपड्याकडे गेलं आणि मग त्याला दिसलं होतं, पण त्याने दुसऱ्याला धक्का दिला. अरे काय ऐका म्हणले, आपले गुरुजी ब्रह्माचं झाड उभं करतात, ज्ञानाच्या गप्पा मारतात, पण गुरुजींनी या आश्रमामध्ये न कळत कोणत्या तरी स्त्रीला आणून ठेवले. आणि बघा, कपड्याच्या शेजारी जसं जे आरती लुगडं वाळतंय ना, आपल्या गुरुजींनी कोणत्या तरी स्त्रीला आश्रमात जागा दिली. आणि काय ऐकता म्हणे, ब्रह्माचं झाड उभं करत असलं तरी काय ऐकण्यात आरती. आता या गोदडे महाराजांनी डोळे झाकले होते आणि काहीतरी चिंतन करत होते. आणि अशा अवस्थेमध्ये याने त्याला धक्का मारला, त्याने त्याला धक्का मारला, साऱ्याला ती लुगडं दाखवलं आणि म्हणजे काय ऐकता, सारी उठून गेले, राहिले नाही. गोदडे महाराज बऱ्याच वेळाने डोळे उघडले, तो मुलगा शेजारी उभा एकटाच. बाळ हे बघ म्हणले, ही राहती तशी नाही. समाजामध्ये आपण किती स्वच्छ जरी असलो तर स्त्रीला आपल्या जवळ बाळवलं की आपल्यावर आपण जरी चांगलं असलो तरी लोक ठोकल्याशिवाय राहिल्याशिवाय जात नाही. बघ, तुझ्या स्त्रीला नाही, तुझ्या स्त्रीशी बोललो, तुझ्या आईशी मी बोललो नाही, फक्त तुझ्या आईचा कपडा माझ्या कपड्याच्या शेजारी वाळत टाकला तर एकही विद्यार्थी माझ्या समोर बसला नाही, निघून गेला. म्हणजे स्त्रीला आश्रय दिला की असं होतच असतं. मातंग ऋषीने आश्रमात जागा दिली, नावं ठेवू लागली, शिष्य मंडळी म्हणू लागली. पवित्र आश्रमात या अपवित्र अशा खालच्या दर्जाच्या स्त्रीला गुरुजींनी ठेवलंय, नावं ठेवायला लागली. ऋषी मंडळीने तर मातंग ऋषीला सांगितलं, तुम्ही आश्रमामध्ये या स्त्रीला ठेवलंय ना, आता तुमच्यावर आमचा बहिष्कार. तुम्हाला आमच्याकडे आम्ही येऊ देणार नाही आणि आम्ही तुमच्याकडे येणार नाही. मातंग ऋषीने सांगितलं, मला तुमच्याकडे यायची इच्छा आहे. सारी ऋषी मंडळी यायची बंद झाली, पण मातंग ऋषीने शबरीला अंतर दिलं नाही. निर्धास्त तऱ्हेने माझ्या आधारावर तू परमार्थ कर, लायक जीव आहे. आणि अशा अवस्थेमध्ये परमार्थ सुरू झाला. जास्त निंदा झाली शबरीची निंदा झाली. पंपा सरोवर स्नान करण्याकरता एक ऋषी चालले होते.
अचानक शबरीचा पाय लागला. पाय लागल्याबरोबर शबरीने दर्शन घेतलं, स्नान केलं, पण बाकीच्यांनी असा अपप्रचार केला. शबरीला आश्रमात ठेवलं. पाय शबरीचा उशीला लागला आणि म्हणून या पंपा सरोवरातलं पाणी आहे ना स्वच्छ राहिलं नाही, गढूळ झालं, त्यात किडे पडले, याच्यामुळे झालं. असं सांगितल्यानंतर पण आता गुरुजीला कोणी सांगावं, गुरुजी ऐकत नाहीत. असा कालावधी बराच गेल्यानंतर माता ऋषीने ठरवलं की आपलं अवतार कार्य संपलंय, आता आपल्याला जायचंय. पण जाता जाता शबरीचा अधिकार यांना दाखवून द्यावा, नाही तर शबरीचा छळ होईल. आणि म्हणून अशा अवस्थेमध्ये काहीतरी चमत्कार दाखवावा. तेवढ्यामध्ये एक शिष्य आला आणि महाराज म्हणला, मातंग ऋषीला म्हणाला, महाराज पंपा सरोवरचं पाणी गढूळ झालं, त्यात किडे पडले. त्यांचा असा आंतरिक भाव होता, त्या शबरीला तुम्ही इथे ठेवले, तिचा पाय एका ऋषीला लागला आणि म्हणून पंपा सरोवरातलं पाणी गढूळ झालं, असा होता. पण मातंग ऋषीने त्याला सांगितलं, पंपा सरोवरातलं पाणी गढूळ झालंय ना, त्यात शबरीच्या पायाचं तीर्थ टाका. शबरीच्या पायाचं तीर्थ टाका म्हणजे आता काय गुरुजीला म्हणावं, हिच्यामुळे तर सारं गढूळ झाले. आणि गुरुजी म्हणतात तिचं तीर्थ टाका. आणि खरंच आता नाहीच होणार म्हणले, पण चला म्हणतात ना, तीर्थ घेतलं, पंपा सरोवराच्या पाण्यात टाकलं, एकदम काचेसारखं पाणी स्वच्छ झालं. आणि मग म्हणले, अरे आपण समजतोय तसं नाही, समजतोय. मग आता ऋषीने ठरवलं, आता आपल्याला राहायचं नाही, आता माझा जाण्याचा काळ आलाय. शबरीला कळवलं, विद्यार्थ्यांना कळवलं, धावतच आले, पण शबरीच्या रडण्याला मर्यादा राहिली. पाय मोकळून रडू लागली आणि रडता रडता शबरी म्हणू लागली, गुरु महाराज, तुमच्या आधारावर मी आजपर्यंत निर्धास्त तऱ्हेने परमार्थ केला, पण आता याच्या पुढे कोणाच्या आधारावर मी परमार्थ करू, माझं काय होईल? मातंग ऋषीने सांगितलं, शबरे काळजी करू नको, तुझ्या जीवनात एक असा काळ येईल की तुला प्रभू रामचंद्राचं दर्शन, घाबरू नको. आणि अशा अवस्थेमध्ये मातंग ऋषीने सांगितलं ना, आपला दीर्घ ठेवा. मातंग ऋषीने आपल्याला सांगितले, तुझ्या जीवनात असा काळ येईल की तुला प्रभू रामचंद्राचं दर्शन होईल. केव्हा सांगितलं होते शबरीला मातंग ऋषीने? त्या ग्रंथात असं वर्णन केलंय काका. त्या शबरीने मातंग ऋषीला विचारलं की प्रभू रामचंद्र मला कधी दर्शन देतील? म्हणजे आता असं आहे, दशरथाचं कौशल्याचं त्यांचं लग्न झालं. आता लग्न झाल्यानंतर त्याला नाही मुलगा, तो पुत्रकामिष्टी यज्ञ करील. मातंग ऋषी सांगतात ते शबरीला, ते पुत्रकामिष्टी यज्ञ करील. आणि ते यज्ञ केल्यानंतर ते यज्ञ नारायण संतुष्ट होईल, त्यात प्रसाद देईल. आणि तो प्रसाद तो दशरथाच्या साऱ्याला राण्यांना देईल. आणि राण्यांना राहिल्यानंतर राण्या गरोदर राहतील. आणि गरोदर राहिल्यानंतर मग त्यांना त्या दशरथाच्याला मुलं झाल्यानंतर किती वर्षाच्या कालात लग्न झालं मला आता एवढं नसतं, लग्न होईल रामप्रभूच. आणि प्रभूचं राम सीतेला वरलं आणि मग परत 12 वर्ष तिथं राहतील. आणि मग कैकेयीच्या मनात दुरागृत पण होईल आणि मग ते रामाला वनात पाठवेल. आणि वनात पाठवल्यानंतर मग रामचंद्राची भेट, म्हणजे इतका कालावधी किती तुम्ही गणित करा, किती वर्षाचा काळ. पण इतका मातंग ऋषीवर शबरीचा विश्वास, माझ्या गुरुजींनी सांगितले, तुला प्रभू रामचंद्राची भेट होईल, तुझ्या जीवनाचं ह्या सोन्याचा दिवस उगवेल. म्हणून ती आश्रमामध्ये वाट पाहायची, जागा सारवायची, रांगोळ्या काढायची, फुलं अंथरायची, आणि रानातून आपली बोरं आणायची. प्रभू रामचंद्र आल्यानंतर मी त्यांना इथं बसवील, हे खायला देईल, असा सन्मान करील. अशा अवस्थेत अशी मार्ग प्रतीक्षा करायची. पण त्या दिवशी जर आले नाही ना, त्याला व्हायचं आज नाही आले. पण माझ्या गुरुजींचं वाक्य खोटं होणार नाही, आज नाही आले उद्या येणार, उद्या येणार. म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच होईल, सकाळपासून झाडाचं पान खाल्लं की तिकडे पाहिजे आले का रामचंद्र, प्रभू रामचंद्र. आणि नाही जर आले, इतक्या वर्ष वाट पाहत होती गुरुजीवर विश्वास. तेवढा विश्वास माणसाचा राहत नाही, राहतो का? आणि माणसं म्हणतील की म्हणलंय पण आता होत नाही, जाऊ द्या, मातीत नाही झालं
पण शबरीने तसं नाही, गुरुवचनावर एवढा विश्वास, असं वर्णन केलेलं आहे की जख्ख म्हातारी 80 वर्षाची झाली, हा, तरी देखील तिची वाट पाहण्याची पद्धत तीच. हा, आज राम येतील, उद्या येतील, आल्यानंतर मी हे करील, मी ते करील, मी त्यांचं वर्णन करील. बराचसा कालावधी गेला आणि एक दिवशी प्रभू रामचंद्र खरंच आले. ऋषीमुनींचे आश्रम डावलले आणि शबरीच्या आश्रमात आले. शबरीने पाहिलं. अगोदर म्हणत होती मी असं करीन तसं करीन, पण प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आले ना, तिने काहीच केलं नाही. या नाही, बसा नाही, नमस्कार नाही, काही नाही. हा, अशा अवस्थेमध्ये ती अशी उभी राहिलेली आणि तिला असं वाटू लागलं मला स्वप्न तर नाही पडलं. हा, स्वप्न तर पडलं नाही, खरंच प्रभू रामचंद्र आलेत का? अंगाला असा चमटा घेऊन, नाही स्वप्न नाही, मी जागी आणि खरंच आलेत प्रभू रामचंद्र. माझ्या गुरुजींचं खरं वाक्य झालं. हा, प्रभू रामचंद्र आलेले. हा, पण काही बोलत नव्हती, सारखे डोळ्यातून असत. प्रभू रामचंद्राची भेट झाल्यानंतर या शबरीला कशाच वाईट वाटत होतं? तिला एकाच गोष्टीचं वाईट होतं, माझ्या गुरुजींचं वाक्य आज सत्य ठरलं. हा, गुरुजींचं वाक्य, तुला प्रभू रामचंद्राची भेट होईल. आज माझं भाग्य उजाळलं, प्रभू रामचंद्राची मला भेट झाली. आली. या नाही, बसा नाही, काय नाही, हा, काहीच नाही. पण बऱ्याच वेळेस अशी एकटक पाहू लागली, डोळ्यातून अश्रू, आणि बऱ्याच वेळाने ते अश्रू आवरले. आणि आवरल्यानंतर ती प्रभू रामचंद्राला म्हणाली, प्रभो मला असं वाटतंय तुझं मी वर्णन करा, पण मी अनफड आहे. एक तर आधमातली आधम स्त्री आहे, अनफड आहे. हा, आणि म्हणून मला तुझं वर्णन करावं वाटतंय, परंतु मला अनफड असल्यामुळे वर्णन करता येत नाही. प्रभू रामचंद्र म्हणाले, शबरी तू अनफड आहे, तू कुठे शिकली नाही, हा, म्हणून तुला वर्णन करता येत नाही. मी वशिष्ठाजवळ, विश्वामित्राजवळ शिकलेलो आहे. आता तू माझं वर्णन करू नको, मी तुझं वर्णन करतो. म्हणून प्रभू रामचंद्राने शबरीचं वर्णन केलं. शबरीचं वर्णन केलं आणि लगेच प्रभू रामचंद्राने सांगितलं, शबरी मी जातो म्हटल्यानंतर पुन्हा रडायला लागली. प्रभू आजपर्यंत माझ्या गुरु महाराजांच्या आधारावर मी आश्रमात परमार्थ केला. गुरु महाराजांच्या वचनावर विश्वास धरला की एक दिवस तुझ्या जीवनात असा येईल की प्रभू रामचंद्राची भेट होईल. आता तुझी भेट झाली, तुझं दर्शन झालं, आता निघून गेला. आता मला जगण्याला काय आधार आहे? मी कोणाच्या आधारावर जगू? आता तसं जायचं नाही. हा, असं म्हणून त्या शबरीने प्रभू रामचंद्राच्या चरणावर आपलं देह समर्पित केला, तिथंच देह ठेवला. प्रभू रामचंद्राने शबरीचा सारा विधी केला. नंतर प्रभू रामचंद्र भाग्य नाही ते शबरीला. मी एवढा मोठा इतिहास कशा करता सांगितला? शबरीला प्रभू रामचंद्राने आपल्या मातंग ऋषीने सांगितलं होतं तुला प्रभू रामचंद्राची भेट होईल. याच्याकरता तिने किती वाट पाहिली. हा, आपल्याला बेसा वाटत असतं तर आपण वाट पाहिली पाहिजे बरं का. केव्हापासून ठरलं बरं वाट पाहिजे. मग बायकोची पाहा काय हे आपलं काय अवघड आहे बाबा. आपलं काय असं जायचा विचार आहे का? कशा करता सांगितलं? परमात्म्याची प्राप्ती भेट व्हावी असं वाटत असेल, वाट पाहिली पाहिजे. ती गवळण म्हणते कबकी ठाडी देखेरा. हा, बरं का, आता तर अवघडच झाली. ज्ञानेश्वर परमात्मा भेटत नाही, पण ती गवळण परमात्म्याला दोष देत नाही. ती म्हणते वास्तविक पाहता माझी तळमळ आहे, परमात्म्याची प्राप्ती व्हावी पण परमात्मा भेटत नाही. त्याची त्याच्याकडे काही चूक नाही, माझ्यातच काहीतरी चूक असल्याशिवाय त्याला वेळ लागलेला आहे. अभंगाचं देते क्या मेरे लाल कवन चुकी भाई, क्या मोहे पास तुझे लगाई, क्या मोहे पास तुझे लगाई, क्या मेरे लाल कवन चुकी भाई, क्या मोहे पास तुझे लगाई, क्या मोहे पास तुझे
मला भेटत नाहीस आणि ज्या अर्थी तू भेटत नाहीस ना, भक्त आहे ना असं चिंतन करतो की माझ्यातच काहीतरी चुका झाल्या. वास्तविक पाहता चूक काय झाली मला कळत नाही, पण ज्या अर्थी तू भेटत नाहीस त्या अर्थी माझी काहीतरी चूक असल्याशिवाय भेटत नाही हे मी धरले. काय झालंय मला कळत नाही. क्या मेरे लाल, पण ती काय म्हणते, ए मेरे लाल. परमात्म्याला मेरा म्हणते, माझा म्हणते. हे माझा शब्दच आता असा हद्दीपार व्हायच्या बेतात आहे बघ. माझं कुणी म्हणायला तयार नाही. कोण म्हणतं का? हा याच्यात फार आपुलकी हो. हे मेरे लाल, हे लाला, ए माझ्या पापड्या, ए माझ्या सोन्याच्या, किती आपुलकी हो हे शब्दात. ए माझ्या हरणा, त्या आईच्या मुखात शब्द आहे. ए माझ्या बाबड्या, गाडीला धरून, ए सोन्याच्या तुकड्या. अशा प्रकारे माझा, अरे माझा म्हणाय कुणी आज तयार नाही. माझेपणात फार आपुली. आमचे महाराज हे म्हणतील, पण माझे महाराज, माझे काका, कोण म्हणतो माझा काका, माझा देवराव, कोण म्हणतो माझा. अरे आजकाल अशा प्रकारचा हा माझा शब्द फार दूर गेला आहे. इतकी आपुलकी असेल तर माणसं माझा म्हणतात. ती गवळण म्हणते, हे मेरे लाल, हे माझ्या लाला. हे लाडकं नाव आहे बरं. हे लाला, हे मेरे लाल, हे त्या मेरे लाल, हे मेरे लाला. माझी कोणची चूक झाली, कवन चूक भाई. आणि म्हणून चूक झाली म्हणून क्या मोही पाशी ती देर लगाई. माझ्या भेटी करता येण्याकरता तुला काय वेळ लागलाय. वास्तविक पाहता जलद यावा, तू भेटण्याकरता यावा. भेटला तर बरं, नाही तर माझा प्राण जाईल. पण काय येत नाही. का माझ्याकडे येण्याकरता वेळ लागलाय. तडफडू लागली आणि तडफडता ती कोणत्या तरी सख्याला बनते. या साऱ्या सख्यापैकी कोणीतरी जा. कोई सखियानी जावे बुलावन, कोई सखियानी जावे बुलावन, कोई सखियानी जावे बुलावन, कोई सखियानी जावे कोई सखी हरी. एक अशा प्रकारचं कोणती तरी मैत्रीण आहे. त्या यापैकी कोणीतरी बोलवण्याकरता जा. कोई सखी हरी जावे बोलावन, कुणीतरी त्या परमात्म्याला बोलवण्याकरता जा. आणि बोलवण्याकरता जाऊन जो आणेल ना, त्याच्यावरून माझं हे शरीर आहे ना मी ओळून टाकेल. काय प्रेम आहे, काय प्रेम आहे. हे शरीर ओळून टाकील. बार ही दारू ओस परत. क्या मेरे लाल कवन चुकी बाई. आणि अशा अवस्थेमध्ये त्याला माझ्याकडे आणलं, त्याची माझी भेट झाली. मी त्याची माझी जवळीक झाली. एकदा का जवळीक झाली तुकोबाराय म्हणतात. मग का त्याच्या जवळ मी गेलो ना, मी ती म्हणजे तुकोबारायांच्याकडं का गवळण म्हणते, मी त्याला पुन्हा सोडणारच नाही. तुका प्रभु कब देखे पाओ, तुका प्रभु कब देखे पाओ, प्रभु कब देखे पाओ, प्रभु कब देखे पाओ. आज आओ फिर न जाओ, आज आओ फिर न जाओ. क्या मेरे लाल कवन चुकी भाई,
झाले भजन झाले का आता ते हळूच आहे बरं का तुकाराम महाराज म्हणतात की असा का तो परमात्मा जवळ आला मी त्याच्या जवळ गेले की आता मात्र त्याला मी कोणा सोडणार नाही तो का प्रभू करू दे पाहू त्याचं ते पाय मी कधी पाहिल त्याची भेट मला कधी होईल आणि एकदा का त्याचे पाय झाले त्याची जवळीक साधली त्याच्या जवळ गेली पाशी आऊ एकदा जवळ गेलो सोडायचंच नाही ती सोडायची जात आपली आहे स्वार्थ आहे तोपर्यंत त्याच्या जवळ एकदा स्वार्थ सुटला गेला हे ती खाऊ सार माणसं जे आता अलीकडे जे आहेत ना आपल्याला वाटतं की आपल्यावर जीवापाड प्रेम आहे पण ही जीवापाड प्रेम असणारी माणसं वेळ आली की कधी सोडून मोकळी होतील सांगता येत नाही प्रेम दाखवण्यापुरते आम्ही नेहमी सांगत असतो आता वास्तविक दुसरीच्या सारखं मला नाही म्हणा वाटत मी असं सांगत असतो नाही आम्ही असं सांगत असतो एक माणूस आपल्या पाहुण्यांना सोडण्याकरता रेल्वे स्टेशनवर गेला पाहुण्यांना रेल्वेत बसून दिलं आणि माघारी फिरताना रेल्वेच्या रोडावर ठेच लागली पाडू डोक्याला मार लागणार मूर्छित झाला मूर्छित झाल्याबरोबर तिथं काही लोक होते त्यांनी त्या मूर्छित अवस्थेत त्याला उचललं जवळच दवाखाना होता त्या दवाखान्यात गेल्याबरोबर त्या डॉक्टरने शर्तीचे प्रयत्न केले आणि त्याला शुद्धीवर आणले शुद्धीवर आणल्याबरोबर मी कुठे म्हणलं तुम्ही दवाखान्यात आणि मला काय झाले सांगितलं तुमच्या डोक्याला मार लागलाय आणि मार लागल्यामुळे तुम्ही मूर्छित मग त्या डॉक्टरने विचारलं तुमच्या जीवाचं तुमच्या प्रेमाचं कोण आहे का त्याला माझ्या प्रेमाचं नाही पण माझा एक मित्र आहे म्हणजे फोन आहे का दे फोन नंबर लगेच आपल्या मित्राचा फोन नंबर द्या डॉक्टरने लगेच तो फोन लावला त्यांनी तिकडून मित्राला फोन लागल्यावर मित्राने विचारलं कोण आहे म्हणजे मी डॉक्टर या दवाखान्यामध्ये तुमच्या मित्राला आणले त्या मित्राजवळ देतो मित्राजवळ देतो म्हणलं की तो फोन त्याच्या जवळ दिला त्याने हॅलो केलं हॅलो कोण आहे मी तुझा मित्र आहे हा मित्र आहे तुला काय झालं काय नाही म्हणले रुळावर लोक आपटलं मार लागला मूर्छित झाली तू दवाखान्यात आहे तुझ्या डोक्याला मार लागला बोल तुझ्याकरता मी काय करू तू जर म्हणला तर तुझ्याकरता मी प्राण देईल तुझ्याकरता मी रक्त देईल बोल तुझ्याकरता काय करू ते म्हणला रे प्राण देण्याची गरज नाही रक्त देण्याची गरज नाही फक्त एकदा येईन मला भेट दे थोडा थोडा पाऊस चालला आणि तो म्हणला आला असतो पण माझी छत्री नाही आणि मी कसा येऊ हे रक्त द्या हे हसू नका तुमच्या आमच्या प्रेमाची अशीच जाते रामदास बाबांनी कर बंद करायची म्हणून दिंडी आणली जुन्नर बाळगून 200 लोक आम्ही संस्थेत होतो आम्हाला वाटलं की आपण रामदास बाबाच्या बाजून जाऊ गेलो गेल्यानंतर दिंडी आली समोर आता त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही कर न देता आळंदीमध्ये प्रवेश करणार आम्ही त्या बाजूने रामदास बाबाच्या बाजूने आता कर न देता 200 लोक जाणार आहे म्हणून 60-70 पोलीस काठ्या घेऊन उभी काठीला काठी जाऊ जवळ आले की रामदास बाबा लागले ज्ञानबा तुकाराम करायला त्या ज्ञानबा तुकाराम करता करता रामदास बाबा पडले की 4 पोलिसांनी धरलं उचललं की टाकलं बाकीच्या 200चं काय झालं आम्ही जे संस्थेच्या त्या कुंपणानं उडी मारली की तिकडे संस्थेत तिथं थांबलोच नाही
काय कर भरून निघून आले. रामदास बाबा पडल्या पडल्या म्हणायचे, अरे कर न देता आपल्याला जायचं होते, तुम्ही कर देऊन मागे जायचं पण पुढे गेला. तिकडून आल्यानंतर तुमच्याकडे पाहतो म्हणून गेले, पण कुणी कदर केली नाही, निघून गेले. अरे दाखवण्यापुरतं प्रेम माणसं करणारी कधी सोडतील याचा तपास नाही, म्हणून लय गोड बोलणाऱ्यावर विश्वास देऊ नका. सोडायचंच नाही, कसाही जरी प्रसंग आला, प्राण गेला तरी सोडायचं नाही, अशी भूमिका. ते तुकोबाराय म्हणतात. किंवा आपण गवळणची भूमिका बसू. गवळण म्हणते, एकदा का तो त्याच्या जवळ आलो ना पाशी, त्याच्या जवळ त्याची नागरी जवळ पाशी आऊ हे परत जायचंच नाही. पण अशा अवस्थेमध्ये मला भेट होत नाही. ती म्हणते, त्या मेरे लाल कवन चुकी भाई. अशा पद्धतीने अभंगाचा भावार्थ सांगला. 11:30 वाजली आणि खरं कीर्तन आहे ते 9:30ला सुरू झालं होतं. काका म्हटले होते, जरी वेळ झालाय तरी तुम्ही 1 तासच करा. पण या जागे उभं राहिल्यानंतर ती वाटते ही संधी कशाला मला कुठं कमी करू वाटते. मी 2 तास पूर्ण केलं कीर्तन, पण याच्या पुढे ना जास्त जाऊ नये म्हणून पुढचा चरित्र भाग सांगत नाही. याच ठिकाणी माझी सेवा समाप्त करतो. अशा पद्धतीने आपण पंढरपूर आणि पंढरपूरला आपल्याला जाता आलं नाही म्हणून याच ठिकाणी आपण वारीतले कार्यक्रम केले. आज काल्याचा दिवस गोपाळ काल आहे आणि तिथला गोपाळ काळ आपण इथं साजरा केला. अशा पद्धतीने हे काल्याचे कीर्तन माझ्या वाट्याला त्यांच्या आज्ञेनुसार या ठिकाणी आलं. मला सेवा जशी करता येईल मोकळ्या मनाने तशी केली. वाकडीकीनेच देव झाली. अशा पद्धतीने ही जी सेवा झाली ती परमात्म्याच्या चरणी समर्पित करून मी याच ठिकाणी विठ्ठल जय 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 जय